नमस्कार मित्रांनो, मी बंडू प्रल्हाद पवार, गृह उद्योगासाठी तुमचा गाईड, ऑथर ऑफ वर्ल्ड्स फर्स्ट बुक ऑन जॅग्री टेक्नॉलॉजी इन बिझनेस, 2 patents on automatic jaggery making system, diploma in mechanical engineering from Walchand College of Engineering, Sangli, and BE Mechanical from VGTI Mumbai with 16 years professional experience. मित्रांनो, आजच्या या वेबिनारच्या सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. जर तुम्हाला गुळ उद्योगामध्ये करिअर घडवायचं असेल, जर तुम्हाला गुळ उद्योगामध्ये लाखो आणि करोडो रुपये कमवायचे असतील, जर तुम्हाला गुळ उद्योगामध्ये तुमचं जे घोराळ असेल किंवा जे युनिट असेल, त्या युनिटला एका FMCG मल्टीनॅशनल कंपनीसारखं डेव्हलप करायचं असेल, तर हा वेबिनार हा तुमच्यासाठी आहे. आजच्या वेबिनारमध्ये मुख्यतः 3 गोष्टी आपण शिकणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे डोमेस्टिक सेल कसा करायचा. त्याच्या अगोदर आपण शिकणार आहोत की सेल फेल का होतो, गुळ उद्योगामध्ये विक्री फेल का होते. बऱ्याच लोकांनी ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो फेल का गेला. डोमेस्टिक सेल कसा करायचा, त्याचे काय फंडामेंटल्स असतात आणि एक्सपोर्टच्या काय संधी आहेत, या 3 गोष्टीबद्दल आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, उशीर न करता मी डायरेक्ट माझं प्रेझेंटेशन आहे त्याची सुरुवात करतो. पण या गोष्टीची चर्चा करण्या अगोदर आता माझ्या मते जवळजवळ टोटल अटेंडन्स जो आहे 118 लोकांचा अटेंडन्स मला इथं दिसतोय. 118 लोक, 127 लोक झालेले टोटल, 127 लोक झालेले आहेत. तर हा आकडा हा येणाऱ्या थोड्या वेळामध्ये 200 पर्यंत, 200चा आकडा पार होऊन 200 पार्टिसिपेंट होतील. यातली बरीच लोक जे आहेत ही मला पहिल्यांदा ऐकत असतील किंवा पहिल्यांदा पाहत असतील, आणि बरीच लोक जे आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त लोक जे आहेत ही जुनीच आहेत, जी मला आमच्या सेमिनारला आलेले आहेत किंवा मला सोशल मीडियावरती, फेसबुक आणि युट्यूबवरती फॉलो करतायत. पण जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी कोण आहे हे समजावून सांगणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, जेणेकरून जो सांगणारा व्यक्ती कोण आहे हे कळणं पण तुमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी मी प्रेझेंटेशन शेअर करतो आणि प्रेझेंटेशन करून मिनिटामध्ये माझं इंट्रोडक्शन देतो. तोपर्यंत जे टोटल पार्टिसिपेंट आहेत ते पण वाढतील आणि आपण विषयाला डायरेक्ट सुरुवात करूया. तर मी फक्त तुमचा 2 जे रेग्युलर आमचे वेबिनार अटेंड करतायत त्या लोकांचा फक्त 2च मिनिटाचा वेळ घेतो आणि 2 मिनिटामध्ये आपणाला जे विषयाला आपण हात घालणार आहोत. मित्रांनो, जसं मी रिपीट करतोय थोडंसं, तुम्हाला जर गुळ उद्योगामध्ये करिअर करायचं असेल ना, गुळ उद्योगामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीसारखं, FMCG कंपनीसारखं जर युनिट तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर हा वेबिनार तुमच्यासाठी आहे. 3 गोष्टीबद्दल प्रामुख्याने आपण चर्चा करतोय. गुळ उद्योगामध्ये सेल किंवा ब्रँडिंग फेल का गेलेलं आहे लोकांचं. दुसरी गोष्ट आहे की डोमेस्टिक मार्केटमध्ये सेल नक्की कसा करायचा, आणि जॅगरीच्या एक्सपोर्ट मध्ये काय अपॉर्च्युनिटी आहेत. आजचा सेमिनार जो हा स्पेशल याच्यासाठी आहे कारण कंटेंट जो मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा थोडासा प्रत्येकाला समजेल असं मला वाटत नाहीये. जो कंटेंट मी शेअर करणार आहे तर तुम्हाला समजला तर आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू की मी जे सांगतोय ते तुम्हाला पटतंय. पण तुम्हाला समजलं नसेल तर थोडासा, कारण कंटेंट जो आहे तो क्वालिटीचा कंटेंट आहे, तुम्हाला समजायला थोडासा काही लोकांना जड जाऊ शकतो. आणि मी सुरुवात करतो याची. माझी ओळख, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा शाळेतला पहिला फोटोग्राफ आयुष्यातला जो काढला तो मी शाळेचा स्कूलमध्ये बेस्ट स्टुडंट ऑफ दी इयर स्कूल मधला झालो इयत्ता 8वी मध्ये. आणि दुसरा फोटोग्राफ जो काढला तो 10वी मध्ये माझा पहिला रँक आला गावामध्ये, त्यावेळेस काढला. म्हणजे त्या काळामध्ये फोटो काढणं ही लक्झरी होती. 20-30 रुपये त्यावेळेस पण आम्हाला जास्त वाटायचे. हे माझा पहिला फोटो आहे. हा दुसरा फोटो आहे. नंतरचे वेगवेगळे अवॉर्ड वगैरे मिळाले त्याचे फोटो आहेत. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटंबरे हे माझ्या शाळेचं नाव आहे. वाटंबरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथं माझं गाव आहे, माझं घर आहे. इथं 25व्या नंबरवरती माझं नाव आहे. 83.14% मार्क्स मला मिळाले आणि मी शाळेमध्ये पहिला आलो. पहिल्या नंबरमध्ये आलेल्या लोकांच्या लिस्टच्या यादीमध्ये माझं नाव अजूनही आहे तिथं. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमध्ये झालो. तिथं मला 80% मिळाली. मी वालचंदमध्ये 3ऱ्या रँकला होतो. मला व्हीजीटीला BE ऍडमिशन मिळालं. BE मध्ये मी युनानिव्हसली, जसं आता लोकनियुक्त सरपंच, मी युनानिव्हसली जॉईंट सेक्रेटरी ऑफ गणेशोत्सव, व्हीजीटीचा गणेशोत्सव झालो होतो आणि BE पास मी झालो डिस्टिंक्शन मध्ये. हे वालचंदचं मेरिट सर्टिफिकेट आहे ज्याच्यामध्ये माझा रँक लिहिलेला आहे आणि हे व्हीजीटीचं सर्टिफिकेट आहे. मी थर्मॅक्स लिमिटेड 2003 मध्ये जॉईन केली. माझं प्लेसमेंट कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू झालं होतं आणि थर्मॅक्समध्ये 2007 पर्यंत मी काम केलं. 2003 ते 2007 हा माझा थर्मॅक्स मधला काळ. हा थर्मॅक्सचं जॉईनिंग लेटर व्हीजीटी हॉस्टेलला राहतो त्यावेळी मिळाले. हे थर्मॅक्सची माझी पहिली बॅच आहे, ज्याच्या ET बॅच आहे 2003-2004 चे. त्याच्यामध्ये सेंटरला हा जो दिसतोय फोटो हा मी आहे आणि
डिसेंबर 2020ला मला थर्मॅक्समधून रिलीव्ह करण्यात आलं. मी तिथून राजीनामा दिला आणि माझा उद्योगाचा चालू केला, सुरुवात केली. 2007 मध्ये मी सांगोला ग्रुपची स्थापना केली. शेतकऱ्यांकडून इक्विटी फंड्समध्ये 95 लाख रुपये त्या काळामध्ये मी उभे केले. म्हणजे आजच्या तारखेला 5 ते 7 कोटी तुम्ही म्हणू शकता. सेटअप फॅक्टरी केली सांगोल्यामध्ये, सोलापूरमध्ये, जिथे मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रियल फॅन्स, एअर पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट, नंतर बॉयलरचे पार्ट आणि कन्सल्टन्सी, या सगळ्या गोष्टी आम्ही ऍक्टिव्हिटीज तिथं चालू केल्या. ही शेतकऱ्यांबरोबर ऍड्रेस करताना पहिली आमची मीटिंग होती, जी आमच्या मंदिरामध्ये झाली. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद तुम्ही पाहू शकता. त्यांच्याकडून मी 95 लाख रुपये इक्विटी शेअर्समध्ये लिगली, भूमिपूजनाचा कार्यक्रम जिथं आपण इथं हे जे आमचे मित्र परिवार आहेत त्यांच्याबरोबर कार्यक्रम झाला होता. हे आमचं त्यावेळेचं ऑफिस, त्यावेळेचा स्टाफ आणि फॅक्टरी, आणि ह्या ऑफिसच्या समोर त्यावेळी माझी सेंट्रो कार होती ब्लॅकची. ती 2007 ची गोष्ट करतोय मी. हे आमचे त्यावेळेचं प्रोडक्शनचे जे फोटोग्राफ्स वगैरे होते. बॅलन्सिंग मशीन आहे, लेथ मशीन आहे, फॅन्स वगैरे आम्ही बनवत होतो. गुळ उद्योगाला ओळख माझी 2009 मध्ये झाली. आम्ही बॉयलरचे पार्ट्स, बॉयलर बनवत असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी स्टीम बॉइलिंग प्लांट लावले होते आणि बऱ्यापैकी प्लांटमध्ये काही ना काही अडचणी होते. त्यामुळे या विषयाशी आमची ओळख झाली. त्यानंतर भरपूर अभ्यास केला, रिसर्च केला, वेगवेगळे मॉडेल डेव्हलप केल्यानंतर जे मॉडेल सक्सेस झालं त्याची पेटंट आम्ही 2 पेटंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आमच्या नावावरती अप्लाय केलेली आहेत. आम्ही जगातलं पहिलं जॅग्री टेक्नॉलॉजी आणि बिझनेस याचं पुस्तक मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेत म्हणजे मी डिसेंबर पाठीमागच्या वर्षी पब्लिश केलेलं आहे. गुळ तंत्रज्ञान उद्योग, जॅग्री एक्सपोर्ट सेमिनार आणि जॅग्री किंग हे जे कोर्स आहेत ह्याचा मी पायोनियर आहे. आणि या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत ह्या आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये आपण पहिल्यांदा इंट्रोड्यूस केल्या. जे सेमिनार आमचे झाले त्याच्यामध्ये इथं ऑनरेबल मिनिस्टर जे आहेत, बच्चू कडू जी आमदार आहेत, अशोक पवारचे, आणि बाकी तर मान्यवर मंडळी आहे. हे सेमिनारचे काही फोटोज आहेत जे क्विकली मी तुम्हाला पुढे, हे मित्रमंडळी आमची, हे सेमिनारचे फोटो. जवळजवळ 4000 लोकांना आम्ही जॅगप्रेन्युअर्स हा शब्द आम्ही कॉइन केला. जॅग्री आणि एंटरप्रेन्युअर्स याचं कॉम्बिनेशन जॅगप्रेन्युअर. वी आर अ जॅगप्रेन्युअर्स, यू आर अ जॅगप्रेन्युअर्स. 70 पेक्षा जास्त जॅगप्रेन्युअर्सने ऍक्च्युली ज्या गोष्टी आम्ही शिकवल्या त्याचं इम्प्लिमेंट केलेलं आहे, आणि छोटे मोठे गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करून काहींनी पूर्ण प्लांट चालू केली, काही गोष्टी इम्प्लिमेंट करून त्याचा फायदा घेतलेला आहे. आता माझी ओळख तर झालेली आहे. आता मी तुम्हाला जो टॉपिक आजचा डिस्कशनचा आहे त्या टॉपिककडे घेऊन जातोय. गुळ उद्योगामध्ये ब्रँडिंग का फेल गेलं याची कारण आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत हे आपल्याला जाणून. त्यानंतर आपण बघणार आहोत जॅग्री जी आहे ही डोमेस्टिक मार्केटमध्ये सेल कसायची, आणि तिसरा जो मुद्दा आहे जॅग्री मध्ये एक्सपोर्ट करण्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे. जस्ट मी बघतो की आता अटेंडन्स किती झालेलं आहे. 168 लोकांचा इथं अटेंडन्स मला दिसतोय. 168 टोटल लोक लाईव्ह पाहतात आपल्याला. ठीक आहे. सेल फेल का झाला, गुळामध्ये ब्रँडिंग फेल का जातं, आतापर्यंत ज्यांनी प्रयत्न केला त्यांना म्हणावं असं यशस्वी झालेलं नाहीये. असं मी का म्हणू शकतो हेही तुम्हाला सांगतो. कारण कोणत्याही एफएमसीजी प्रोडक्टचं नाव घेतलं आपण, असू दे, शॅम्पू असू दे, सोप असू दे, कोणताही गोष्ट घेतली तर त्याचे 10 ब्रँड मार्केटमध्ये तुमच्या नजरेसमोर येतात. गुळाचा एक एस्टॅब्लिश झालेला नाही नेशन वाईड. एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा लोकली एखादा ब्रँड चालतो म्हणजे तो ब्रँडिंग यशस्वी झाला असं आपण म्हणू शकत नाही. देश लेवलला किंवा राज्य लेवलला पण किंवा जिल्हा लेवलला पण ब्रँडिंग कोणतंच यशस्वी झालं असं मला वाटत नाही. त्यामुळं मी म्हणतो की कोणताही ब्रँड एस्टॅब्लिश होऊ शकलेलं नाही अजून. याची कारण काय आहेत? याची कारण, पहिलं कारण जे आहे व्हेरिएशन इन क्वालिटी. व्हेरिएशन इन क्वालिटी म्हणजे मित्रांनो आपण पाहिलं असेल गुराळामध्ये किंवा ऑटोमेशनच्या कारखान्यामध्ये एक बॅच आपल्याला पिवळी मिळते, दुसरी थोडीशी मिळते, तिसरी चॉकलेटी मिळते. एकाच कलरचा सगळा गुळ बनतो का हे आपण जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये व्हेरिएशन आलेलं दिसतं. आता हे व्हेरिएशन काय येतं याची कारण पण मला तुम्हाला आज सांगणं गरजेचं आहे. मित्रांनो, एकसारखा गुळ बनायचा असेल तर एकसारखा ऊस असायला पाहिजे, आणि एकसारखा ऊस असायला पाहिजे असेल तर एकसारखं जमिनीचा पोत असायला पाहिजे. जमीन जी आहे ती, सॉइल जी आहे ती एकसारखी असली पाहिजे. नंतर येतो इरिगेशन आणि फर्टिलायझेशनचा विषय. पाणी देण्याची पद्धत आणि इरिगेशनची पद्धत आणि फर्टिलायझेशनची पद्धत ही जर एक असेल तर ऊस तुम्हाला एकसारखा मिळू शकतो. याच्यामध्ये जर फरक असला तर तुम्हाला ऊसाची क्वालिटी वेगळी येते. ऊसाची क्वालिटी वेगळी आली की गुळाची क्वालिटी तुम्हाला वेगळी येते. म्हणजे सुरुवात कुठून करावी लागेल? सॉइल टेस्टिंग करावी लागेल. 25 TCDचा प्लांट असेल
100 एकर जर आपल्याला क्षेत्र असेल तर 150 एकरचं सॉइल टेस्टिंग करायचं. 150 एकरचं सॉइल टेस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये युनिफॉर्म टेस्टिंगचे रिझल्ट जिथं आलेले आहेत त्या भागामधला ऊस जो आहे तो आपण शेतकऱ्यांनी सिलेक्ट करायचा आणि त्या शेतकऱ्यांबरोबर आपल्याला टाईप करावं लागेल. कारण जमिनी एकसारखी असेल तरच ऊस एकसारखा बघणार आहे. त्यानंतर फर्टिलायझेशनच्या प्रॅक्टिस आणि इरिगेशनच्या प्रॅक्टिस. साधारणतः ज्या गावामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही करता ते क्षेत्र सोडून आता 100 एकर ऊस पाहिजे असेल तर एकाच भागामधला तुम्ही 100 एकर ऊस निवडा. नाहीतर 25 एकर एका गावातला, 25 एकर दुसऱ्या भागातला, 25 एकर तिसऱ्या गावातला जर केला तर तुम्हाला तिथं फर्टिलायझेशनच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत, एका गावामध्ये एका मळ्यामध्ये साधारणतः एक प्रकारची खतं वापरली जातात. त्याचा कंट्रोल करता आला, मॉनिटर करता आला तर चांगली गोष्ट आहे. पण जर आपल्याला करायची असेल तर साधारणतः एकाच भागामधून जर आपण ऊस घेतला तर या सगळ्या गोष्टी फर्टिलायझेशन आणि इरिगेशन प्रॅक्टिस आहे ना, हे आपल्याला युनिफॉर्म मिळायला मदत होते. म्हणजे सुरुवात कुठून करायची आपल्याला? सॉइल टेस्टिंग पासून. सॉइल टेस्टिंग पासून जमिनीची निवड केली आणि एकाच भागामधला ऊस घेतला तर आपल्याला एका प्रतीचा ऊस आपल्याला मिळू शकतो. अर्थात ब्रिक्स चेक करून घ्यावे लागेल. नाहीतर इमॅच्युअर ऊस घेतला तर तुमच्या गुळाची क्वालिटी आणि जो व्हेरिएशन येणार आहे ते येणारच आहे. तर ऊसाची ब्रिक्स मेजर करणं तितकंच महत्वाचं आहे. गुळाचं व्हेरिएशन कंट्रोल करायचं असेल तर ऊसामधलं व्हेरिएशन कंट्रोल करावं लागेल. दिस इज वन पार्ट. आणि सेकंड पार्ट तुमची जी प्रोसेस आहे रस काढण्यापासून क्रशिंग पासून गुळ बनण्याची, याचे तुम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आणि मॅन्युअल्स बनवलेले आहेत का? कोणीच बनवलेले नाही. तुम्ही मॅकडॉनल्ड्स मध्ये गेला, केएफसी मध्ये गेला, डोमिनोज मध्ये गेला, कोणी माणूस आला नाही किंवा कोणतं मशीन एखादं खराब झालं म्हणून तुम्हाला बर्गर वेगळ्या क्वालिटीचा मिळत नाही. बर्गर तोच मिळतो, पिझ्झा तोच मिळतो. पण गुळ उद्योगामध्ये ते होत नाही. सिम्पल आन्सर आहे, लो कॉस्ट ऑटोमेशन करावं लागेल आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवावे लागतील. या दोन गोष्टीवरती तुम्हाला काम करावं लागेल. आणि या दोन गोष्टी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे एखादं काम कशा करायचं, 5 मिनिट किती त्याला घोलायचं, किती टेम्परेचर आल्यानंतर काय करायचं, याची सगळी पूर्ण प्रोसिजर मॅन्युअल तुम्हाला बनावं लागेल. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनावं लागेल आणि ती फॉलो जर केली तर आपल्याला एकसारखा गुळ बनायला कोणतीच अडचण येत नाही. सॉइल टेस्टिंग, एकाच भागामधला ऊस घ्यायचा जेणेकरून इरिगेशन आणि फर्टिलायझेशनची प्रॅक्टिस एकच असेल. ऊसाची मॅच्युरिटी चेक करून ऊस घ्यायचा, आपल्याला एक्सपेक्टेड ब्रिक्सचाच ऊस आपण खरेदी करायचा आणि प्रोसेसचं लो कॉस्ट ऑटोमेशन आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस बनायची. हे जर आपण इम्प्लिमेंट केलं, मला माहित आहे, मी आता बऱ्याच सेमिनारमध्ये बऱ्याच गोष्टी याच्यामधल्या सांगितलेल्या असतात. काही गोष्टी ज्या असतात त्या नवीन असतात. तर माहीत असणं ही गोष्ट इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. इम्प्लिमेंटेशन नाही केलं, मला माहित आहे, नॉलेज इज अ पोटेन्शियल पॉवर बट इम्प्लिमेंटेशन ब्रिंग्स ट्रान्सफॉर्मेशन. नॉलेज आहे पण इम्प्लिमेंटेशन करत नाही, इट इज ॲज गुड ॲज तुम्हाला नॉलेज नाहीये. तुम्हाला माहित आहे पण तुम्ही करत नाही, म्हणजे तुम्हाला माहित असून काहीच फायदा नाही. इट इज ॲज गुड ॲज तुम्हाला माहित नाही. जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत नाही या सगळ्या गोष्टी जे सांगतोय ते, तोपर्यंत यानंतर तुम्हाला विशेष फायदा होईल असं फक्त मला माहित आहे एवढं सांगण्यापुरतं मित्रात बसल्यानंतर याचा फायदा होईल. दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे सेल्फ लाईफ आणि फंगस. हा सिरियस प्रॉब्लेम आहे. सगळ्या गुळ बनवणाऱ्या लोकांना, सगळ्या गुळामध्ये व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम आहे, जो वारंवार येतो आणि ज्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट मधला बिझनेस लॉस मध्ये जातो. फंगस का होतं याच्यासाठी काही चेक पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. तुमच्याकडे पेन आणि पेन्सिल नसेल तर ती पेन पेन्सिल वही नसेल तर तुम्ही अरेंज करा आणि मी सांगतोय त्या गोष्टी लिहून घ्या. अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली खबरदारी घ्यायची, पीएच 8 पेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीतून ऊस घ्यायचा नाही. तुमचा गुळ कधीच चांगल्या क्वालिटीचा बनणार नाही. दुसरी गोष्ट आहे, तुमचा ब्रिक्स जो आहे 22च्या आतमध्ये असेल तर ऊस अजिबात खरेदी करायचा नाही. कमीत कमी 22 ब्रिक्सचा ऊस असला पाहिजे. पॉईंट नंबर 3, ज्यावेळी कटिंग होतं, कटिंग झाल्यापासून गाळप होण्याचा कालावधी जास्तीत जास्त 24 तासाचा असला पाहिजे. त्याच्या पुढे कालावधी गेला तर तुम्हाला क्वालिटी मिळणार नाही. 12 मध्ये झालं तर चांगला, 24 तासाच्या पुढे गेला तर तुम्हाला 0.25% रिकव्हरी कमी मिळणार. हे पण लिहून घ्या तुम्ही. 12 तासामध्ये गाळप करा. गाळप झाल्यानंतर 3 ते 4 तासामध्ये, जास्तीत जास्त 3 तासामध्येच प्रयत्न गुळामध्ये रूपांतर करण्यासाठी. गुळ बनल्यानंतर 3 दिवस सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवा. आणि अतिशय महत्वाची गोष्ट सांगतोय, गुळाचं पॅकिंग प्लास्टिकमध्ये कधीच चुकून करू नका. जे जनरल ट्रेंड आहे, ह्या जनरल ट्रेंडमुळेच प्रॉब्लेम आहे सगळा. गुळाचं पॅकिंग प्लास्टिकमध्ये, पीपी बॅग मध्ये कधीच करू नका. आता ते शंक पॅकिंग वगैरे त्या सगळ्या मशिनरी आम्ही देतो, ज्यांना पाहिजे ती मशीन आम्ही देणार, पण त्याच्यामध्ये पॅकिंग करणं इट इज नॉट ऍडवायजेबल ॲट ऑल. हे सांगतो आम्ही लोकांना, तरी पण घेतात. आम्हाला पाहिजे, आमच्याकडे चालतं तर घेऊन जा, काय प्रॉब्लेम नाही. प्लास्टिकमध्ये जर पॅकिंग केलं तर अडचणी काय येतात तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो.
गुळ जो आहे तो हायग्रोस्कोपिक इन नेचर आहे. तो वातावरणातलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो आणि टेम्परेचर वाढलं तर ते मॉइश्चर जे आहे ते रिलीज पण करतो. तुम्ही जर पॅकिंगमध्ये पूर्ण प्लास्टिकच्या याच्यामध्ये केलं आणि बंद केला गुळाला, तर त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर जे मॉइश्चर बाहेर पडतं ते प्लास्टिक जे आहे ते ऍब्सॉर्ब करत नाही. ते तिथंच मध्ये पाण्याचे थेंब असल्यासारखं आता ते तुम्हाला गुळाला खराब करण्यासाठी कारणीभूत असतं. आता म्हणाल मी एकदम पॅक करून ठेवतो. एकदम गुळ जो आहे ना, अजिबात हवा आतमध्ये जाऊ देणार नाही. जरी हवा आतमध्ये नाही जाऊ दिली, तरी पण जे लेअरमध्ये थोडंफार जे मॉइश्चर आहे ते बाहेर येणार. आणि दुसरी महत्वाचा फिनॉमिनॉन तुम्हाला सांगतो. ज्यावेळी पूर्णपणे गुळ पॅक करता तुम्ही, म्हणजे एकदम व्हॅक्युम पॅकिंग म्हणा, म्हणजे आतमध्ये हवा जाणार नाही, आतली हवा बाहेर येणार नाही, असं जर केलं तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे ती पण समजावून घ्या. मित्रांनो, फर्मेंटेशन जे होतं, गुळामध्ये जे नॅचरल इस्ट आहे, गुळामध्ये जे गुळापासून दारू बनते हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. गुळामधलं नॅचरल इस्ट जे आहे त्या इस्टचं फर्मेंटेशन चालू होतं आणि हे फर्मेंटेशनचा रेट जो आहे हा एअर टाईट कंटेनरमध्ये जास्त होतो. एरोबिक आणि अनएरोबिक फर्मेंटेशन गुगलवरती सर्च करा, तुम्हाला कळून जाईल. म्हणून जे देशी दारू बनवतात ना, ते सगळं बनवल्यानंतर त्याला वरून मेक मारतात, एअर टाईट करतात, कारण फर्मेंटेशन लवकर व्हावं. तर एअर टाईट पॅकिंग जर तुम्ही केलं तर यू हॅव प्रॉब्लेम. तुम्हाला बरेच कन्सल्टंट किंवा बरेच सप्लायर आहेत की यांना या गोष्टीचं किंचित पण माहिती नसते. जे दिसायला चांगलं दिसतं ते सजेस्ट करणार तुम्हाला, पण प्लास्टिकमध्ये किंवा व्हॅक्यूममध्ये पॅक करणं दिस इज नॉट द वे. तुम्हाला तो पेपरमध्ये किंवा मटेरियलमध्ये पॅक करावा लागेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते मॉइश्चर जे ते मॉइश्चर ऍब्सॉर्ब केलं पाहिजे आणि गुळाला थोडीफार हवा लागली पाहिजे. फार हवा नाही लागली पाहिजे, पण थोडीफार हवा आतमध्ये गेली पाहिजे, थोडीफार हवा आत बाहेर आली पाहिजे. आणि पॅकिंग अशा मटेरियलमध्ये करायचं की मॉइश्चर ते ऍब्सॉर्ब करेल किंवा रिलीज करेल ते ऍब्सॉर्ब केलं पाहिजे. यू कॅन हॅव 12 मंथ्स और 16 मंथ्स वॉरंटी. 12 ते 16 महिने 18 महिन्याचा वॉरंटी तुम्ही देऊ शकता. आमचे जॅगवॉन्टर प्रोडक्ट आम्ही 12 महिन्याची वॉरंटी देतो. 12 महिने काही प्रोडक्टला होत नाही, फंगस येणार नाही, काही नाही. मॉइश्चर कंट्रोलिंग इज अ व्हेरी क्रुशियल पार्ट ऑफ शेल्फ लाईफ. तुमच्या गुळामधलं मॉइश्चर जर 2% जास्त असेल, 2% मॉइश्चर जास्त असेल, तर यू कॅनॉट एक्सपेक्ट बेटर शेल्फ लाईफ. हे सगळं जरी फॉलो केलं तरी 3.5% जर मॉइश्चर असेल तर तुम्हाला 7 ते 8 महिन्याचा लाईफ टाइम मिळणार. लेस दॅन 2% असेल तर 12 मंथ टू 18 मंथचं तुम्हाला शेल्फ लाईफ मिळणार. 6% 7% जे FSSAIचं जे गाईडलाईन आहे 5 ते 6% मॉइश्चरची, त्याप्रमाणे जर तुम्ही गेला तर 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचा गुळ खराब होणार. तर मॉइश्चर कसं कंट्रोल करायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. एका तासाच्या याच्यामध्ये कव्हर नाही होणार, पण तुम्हाला या गोष्टी शिकावं लागेल. जे आमचे सेमिनार असतात त्याला तुम्हाला यावं लागेल, नाव नोंदवावं लागेल. जे मी सांगतोय ते पटत असेल, ते जर करायचं असेल तुम्हाला, तर मॉइश्चर कंट्रोल करणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ते मॉइश्चर जर वाढलं, मॉइश्चर जर्म्स आणि बॅक्टेरिया सगळीकडे असतात. म्हणजे प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल तर माझा हात आहे किंवा तुमचा हात आहे, याच्यावरती पण काही ना काही जर्म्स, जीवजंतू आहेत जे दिसत नाहीत, किंवा ज्याचं जे वागणं आहे किंवा जे क्वांटिटी आहे तेवढी कमी आहे की त्याचा आपल्याला अपाय नाही होत. तसं गुळामध्ये पण असतं. जर मॉइश्चर जर असेल तर त्याच्यामधले जे जर्म्स आणि बॅक्टेरिया जे काय थोड्याफार प्रमाण, बॅक्टेरियल काउंट म्हणतो आपण, तो 0-0 करण्याचा प्रयत्न करायचा आपण. तरी पण जे काय त्याच्यामध्ये असेल जीवजंतू, ते मॉइश्चर जर असेल तर ते ग्रो व्हायला सुरुवात होते. अहो, पावसाळ्याच्या काळामध्ये जर आपलं पिठाची गव्हाचं पीठ जर आणि त्यामध्ये जर मॉइश्चर थोडं जास्त झालं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला जीवजंतू झालेले दिसतात. ज्या महिला असतील त्यांना या गोष्टीचा अनुभव येत असेल. तर मॉइश्चर जर वाढलं तर तुमच्या गुळाचा फंगस येणार, तुमच्या गुळाला शेल्फ लाईफ नाही मिळणार. ही त्याचं रिझन आहे. दुसरा जो आहे तो मला थोडा ॲलर्जी, खोकला आणि पाऊस बहुत चालला असल्यामुळे मला खोकला येतो. अदरवाईज तुम्ही असं समजू नका खोकला येतो म्हणजे दुसरा काय प्रॉब्लेम असेल, कोरोना वगैरे असं काही नाहीये. आणि त्याच्यावरती मी आयुर्वेदिक उपाय केला, बरेच गोष्टी ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक सगळं केलं. कंटाळून शेवटी योगाचा एक जलनीती आणि वमननीती ही प्रॅक्टिस मी 3 वर्षापूर्वी शिकल्यानंतर तुम्हाला बरेच. जर तुम्हाला कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर मला संपर्क करा. मी तुम्हाला आमचे जे लक्ष्मण जोशी सर आहेत त्यांचा नंबर देतो, ते तुम्हाला मदत करतील. नेम, लोगो, टॅगलाईन आणि पंचलाईन ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ब्रँडिंग फेल जाण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी, लोकांना कॅच करण्यासाठी नेम, लोगो, टॅगलाईन
आणि पंचलाईन. आता नाव काय असावं? नाव मुलाचं ठेवायचं, गावाचं ठेवायचं, देवाचं ठेवायचं, तालुक्याचं ठेवायचं, हा जनरल ट्रेंड आहे. पण ते करून काहीच उपयोग होत नाही. कारण त्या नावाचं रजिस्ट्रेशन कधीच होत नाही. हे जे नावं सांगितली मी, याचं कधीच रजिस्ट्रेशन होत नाही. रजिस्ट्रेशन दिलं म्हणजे त्या शब्दाचा लिगली दुसरा कोणी माणूस उपयोग करणार नाही. गावाचं, मुलाचं नाव, अशी बरीच नावं आहेत. तुम्ही प्रोडक्टवरती तुम्हाला सर्टिफिकेट दिलं, तर दुसऱ्याने वापरच नाही करायचा, असं कसं होईल हो? नावाचं रजिस्ट्रेशन कोणत्या होतं? ज्या शब्दाला अर्थ नाही असा. म्हणजे काय? म्हणजे 2 शब्दाचं कॉम्बिनेशन करायचं, ज्याला काही आपल्या प्रॉडक्टचा अर्थ लागेल, चांगला अर्थ लागेल. मात्र त्या शब्दाला डिक्शनरीमध्ये कुठं अर्थ नसला पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर आमचे जे प्रॉडक्ट आहेत, आता हा प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवतो. हा जॅगवंडर म्हणून प्रॉडक्ट आहे. या जॅगवंडर प्रॉडक्टमध्ये दिस इज अ जॅगवंडर प्रॉडक्ट. या जॅगवंडरमध्ये जॅगरी मधला जॅग आणि वंडरफुल मधला वंडर, जॅगवंडर हा प्रॉडक्ट तयार झाला. मित्रांनो, हा झाला नेमचं, तुमचा ब्रँड नेमचा. लोगो कसा असावा? लोगो असा असावा ज्या व्हॅल्यू प्रपोजिशनवरती तुम्ही गुळ विकताय. आता व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे काय, तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये कळेल. त्या कोणत्या पॉईंटवरती तुम्ही गुळ विकताय. तुमचा लोगो शुड डिपिक्ट दॅट. तुमच्या लोगोमधून ती गोष्ट बाहेर पडली पाहिजे. तुम्ही कोणत्या गोष्टीवरती विकताय ते तुम्हाला मी पुढे जसं जाईल तसं सांगेन मी. पण ही तुमची व्हॅल्यू प्रपोजिशन, लोगो इज युअर व्हॅल्यू प्रपोजिशन टू युअर कस्टमर, की या पॉईंटवरती मी तुम्हाला गुळ विकणार आहे. टॅगलाईन कशी असायला पाहिजे? टॅगलाईन शॉकिंग आणि सरप्राइजिंग असली पाहिजे, पण त्यामध्ये डिलाइटफुल सरप्राईज पण असलं पाहिजे. म्हणजे काय, इथं टॅगलाईन बघितली, इफ इट्स व्हेज जॅगरी इट्स अ जॅग वंडर. इफ इट्स व्हेज जॅगरी, गुळ तर व्हेजच असतो असं म्हणणार. मित्रांनो, ऊसावरती पाला असतो, पाला आणि ऊसाच्या मध्ये किडे मुंगे असतात, त्याचं रक्त त्या रसामध्ये जातं आणि बनणारा रेग्युलर गुळ आहे तो व्हेज असेल का? नसेल. उसाला जर साफ केलं, धुतलं, बनणारा गुळ जो आहे तो व्हेज गुळ राहणार आहे. आम्ही ती प्रोसेस फॉलो करतो म्हणून इथं लिहिलं. ज्यावेळी कस्टमरला सांगतो की दिस इज प्रोसेस वी फॉलो आणि याचे व्हिडिओ आम्ही दाखवतो, त्यावेळी कस्टमरला वाटतं की हे व्हेज गुळ म्हणजे काय, मग जॅगवंडर पण त्या डोक्यामध्ये छापून जातो. दिस इज नेम, लोगो, टॅगलाईन. पंचलाईन. पंचलाईन म्हणजे काय, की एक ॲश्युरन्स असतो कस्टमरला. कसा ॲश्युरन्स द्यायचा? प्रोडक्ट्स जे बनतोय ते कस्टमरच्या समस्या दूर करणार असावं. म्हणजे नक्की काय असावं? आता गुळामध्ये समस्या तर तुम्ही म्हणणार काहीच नाहीये, असं नाहीये. एक समस्या तुम्हाला सांगतो. ज्यावेळी गृहिणी एखादा गुळ घ्यायला मॉलमध्ये जाते, त्यावेळी तिथं समोर जर बघितलं असतं तर 10 गुळाचे ब्रँड असतात. एकावरती लिहिलं असतं सेंद्रिय गुळ, दुसऱ्यावरती लिहिलं गावरान गुळ, तिसऱ्यावरती केमिकल फ्री, शेतकरी राजाचा, गावरान, असे बरेच वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात काय येतं? माझ्या लक्षात हे येतं की हे सेंद्रिय लिहिलंय, पण खरंच असेल याची खात्री नाही. केमिकल फ्री लिहिलेलं आहे, पण खरंच असेल असं नाही. मग तुम्ही पंचलाईन अशी काय देऊ शकता, ही कस्टमरचा विश्वास जिंकू शकता. तर पंचलाईन ही है कि जैगरी सो नेचुरली इफ यूज्ड इन अ टी विल नॉट कडल. गुड़ इतना नेचुरल की चाय में इस्तेमाल करोगे चाय फटेगी नहीं. म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही ही केमिकल फ्री गुळ आहे. त्यांना हे सांगायची गरज नाही की दिस इज नॅचरल प्रोसेस्ड गुड. चहामध्ये, उकळत्या चहामध्ये वापरा, चहा फाटणार नाही. दॅट्स इट. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज पंचलाईन, जे कस्टमरला ॲश्युरन्स देते. पॅकेजिंग कसं असावं? पॅकेजिंग असं असावं, तुम्हाला काही पॅकेजिंगची उदाहरण. दिस इज 1 kg पॅक. या पॅककडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही हा गुळाचा पॅक आहे. जे रेग्युलर आमचे वेबिनार करतात त्यांना माहीत आहे. पण जे नवीन लोक आहेत त्यांना हा गुळाचा पॅक वाटणार आहे. काही फोटो मी तुम्हाला दाखवतो. हा जो आहे तो 50 ग्रॅमचा, 5 ग्रॅमच्या क्यूबच्या फॉर्ममध्ये सगळा गुळ आहे. हे जे बॉक्स दिसतात ते 5 ग्रॅमच्या क्यूबच्या फॉर्ममध्ये आहेत. ज्याचं शेल्फ लाईफ 12 महिने आहे. उकळत्या चहामध्ये टाकला तर नासत नाही. अँड ऑन दी टॉप ऑफ इट, एकदा हा गुळ खाल्ला की दुसरा गुळ तुम्ही खाणार नाही. 10 लोकांची गुऱ्हाळ आहे, तसाच जर गुळ तुम्हाला बनवायचा असेल, तीच क्वालिटी द्यायची असेल आणि तशा पद्धतीने पॅक करून तशा पद्धतीनेच गुळ विकायचा असेल, तर 10 लोकांना ज्या अडचणी येतात त्याच अडचणी तुम्हाला येणार, किंबहुना जास्त येणार, कारण तुम्ही नव्यानं सुरू करताय आणि ते जुनी लोक आहेत. तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय हे तुम्हाला ठरवावं लागेल आणि त्या पॉईंटवरती तुम्हाला विकावं लागेल. तुमचा गुळ जो आहे, तुम्हाला जी जस्टिफायबल प्राइस म्हणेल ती नाही, जी तुम्हाला जस्टिफाय वाटते ती तुम्ही मागू शकता आणि कस्टमर देऊ शकतो. जसं की जॅग वंडरमध्ये ₹200 होलसेल आणि ₹250 रिटेलमध्ये हा गुळ आम्ही विकतो. पुढचा जो पॉइंट आहे, बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे क्विकली 1 तासाचा वेळ आहे. 1 तासामध्ये जास्तीत जास्त देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, कारण तुम्ही 1 तास माझ्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे इट इज माय ड्युटी टू गिव्ह जस्टिस टू टाईम यू आर इन्व्हेस्टिंग. मार्केटिंग स्ट्रॅटेजी मिसिंग. कोणताही प्रोडक्ट ज्यावेळी एफ-एम-सी-ची कंपनी बनवते, ज्यावेळी मल्टीनॅशनल कंपनी बनवते, त्यावेळेस त्याची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवते. हा प्रोडक्ट लोकांच्या मनापर्यंत, काळजापर्यंत कसा पोहोचवायचा.
जेणेकरून ज्यावेळी मॉलमध्ये, दुकानामध्ये एखादा ग्राहक जाईल, गृहिणी जाईल, त्यावेळी तुमच्या प्रॉडक्टकडे नकळत आपसूक तिचा हात गेला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी आपल्यामध्ये कोणी बनवत नाही. परमेश्वर बनवत असला तर बनवत असेल ऑन आवर बिहाफ. कारण हे करायचंच नाही आपणाला. हे करायचं नाही तर मग जे तुमचं चालू आहे तेच चालणार. गुळ बनवायचा, ऊस आणायचा, गाळायचा, गुळ बनवायचा, मार्केटला पाठवून द्यायचा, व्यापाऱ्यांच्या पाठीमागे लागायचं, जो मिळेल तो रेट घ्यायचा आणि मग वरच्या शेवटी कळतं की 1-2 लाख रुपये फायदा झाला का 1-2 लाख रुपये नुकसान झालं. वर्षाच्या शेवटी. कारण आपली स्ट्रॅटेजी काय नाही, आपली सिस्टम जागेवरती नाहीये. मग वर्षाच्या शेवटीच कळणार तुम्हाला, की पैसे आपल्याला 2 लाख रुपये फायदा झाला की नुकसान झालं. तुम्हाला सिस्टम आणि स्ट्रॅटेजी ह्या सगळ्या गोष्टी जागेवरती लावाव्या. भले तुमचं गुऱ्हाळ असू दे. जरूर नाही की तुमचा ऑटोमेशन मधलाच कारखाना असायला पाहिजे. तुमचं गुऱ्हाळ जरी असलं तर त्याच्यामध्ये लो कॉस्ट ऑटोमेशन करून मार्केटिंग आणि बाकी सिस्टम जर जागेवर लावली, आय कॅन एश्युअर यू, तुम्ही आहे या गुऱ्हाळमधून लाखो करोडो रुपये कमवू शकता. पण हे सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर. फक्त ऐकून घेतलं, कानाला बरं वाटलं, इंदोरकर महाराजांच्या कीर्तनासारखं आणि दुसऱ्या दिवशी उठून सकाळपासून आपला रेग्युलर कार्यक्रम चालू असेल तर तुम्हाला रिझल्ट कधीच मिळणार नाही. ज्या गोष्टी शिकवतो त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. आय गॅरंटी की तुम्हाला रिझल्ट मिळणार. मार्केटिंग स्ट्रॅटेजी कोण बनवतो तुमच्यासाठी? कोणीच नाही बनवत. तुम्ही तर नाही बनवत, मग कोण बनवणार? आता हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे हे तुम्हाला मला समजावून सांगायचं आहे. कोणताही प्रोडक्ट असतो, त्याचं पॅकेजिंग आहे, त्याचं नाव आहे, त्याचा लोगो आहे, त्याची जाहिरात आहे, त्याच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, जिथं जिथं कस्टमरची नजर जाईल त्या गोष्टी तुमच्या व्हॅल्यू प्रपोजिशनच्या रिलेटेड असली पाहिजे. त्यामध्ये 4 व्हॅल्यू प्रपोजिशन असतात. पहिला जो आहे तो परफॉर्मन्स व्हॅल्यू. परफॉर्मन्स व्हॅल्यू म्हणजे काय? टोयोटा इनोव्हाचं उदाहरण देतो मी. 5 लाख किलोमीटर जाईपर्यंत इंजिनचं काहीच काम निघणार नाही. इट इज कॉल्ड एज अ परफॉर्मन्स व्हॅल्यू. इनोव्हाकडे का जातो माणूस? परफॉर्मन्स म्हणून. इमोशनल व्हॅल्यू म्हणजे काय? इमोशनल म्हणजे ज्या गोष्टींमध्ये तुमच्या इमोशन अडकलेले असतात. उदाहरण मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये देतो. फायनान्शियल व्हॅल्यू म्हणजे काय? इससे सस्ता और इससे अच्छा कुछ नहीं. म्हणजे स्वस्तात स्वस्त काम. पण या फायनान्शियल व्हॅल्यू बरोबर एक गोष्ट आपोआप येते, ती म्हणजे स्वस्तात देतोय म्हणजे काहीतरी कॉम्प्रोमाइज करतो. गुळामध्ये फायनान्शियल व्हॅल्यूवरती कधीच स्वस्तात गुळ विकतोय म्हणून विकला जावा असं जर प्रपोजल तुम्ही डोक्यामध्ये येत असेल तुमच्या, तर ते जास्त दिवस चालणार नाही. रिलेशनल व्हॅल्यू म्हणजे गुजराती व्यापाऱ्याकडूनच गुळ खरेदी करतो. इट इज कॉल्ड एज अ रिलेशनल व्हॅल्यू. तुम्ही ज्या समाजामध्ये आहात त्याची तुम्ही अशी काही व्हॅल्यू तयार करू शकता का? जेणेकरून तुम्ही मराठा समाजातले, समजा मी मराठा समाजामधला आहे, तर आपण मराठ्याचं काय करू शकतो का? इट इज कॉल्ड एज अ रिलेशनल व्हॅल्यू. किंवा कस्टमर बरोबर पण रिलेशन असतं. कस्टमरला एक्सपिरियन्स एवढा बेस्ट द्यायचा की त्याचं रिलेशन झालं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ समाज. ही पण गोष्ट असते. तर रिलेशनल व्हॅल्यू म्हणजे समोरच्या बरोबर तुमचं रिलेशन, तुमची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुमचं रिलेशन कसं आहे. आता ह्याची काही उदाहरण सांगितल्यानंतर कितपत कळतंय हे मला कळत नाही. गुळ उद्योगासाठी काय करायचं मला कळत नाही. पण मी तुम्हाला पुढची स्लाइड सांगितली, नक्की तुम्हाला कळेल. माझा प्रयत्न राहील जास्तीत जास्त तुम्हाला समजावं म्हणून. पुढची स्लाइड मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये हाऊ बोर्नव्हिटा इज अ सोल्ड. बोर्नव्हिटा कसा विकला जातो हे मला दाखवायचं आहे. बोर्नव्हिटा कसा विकला जातो याची तुम्हाला 1-2 व्हिडिओ मी तुम्हाला एका पाठोपाठ एक प्ले करतो. त्याच्यातून तुम्हाला आढळून जाईल की नक्की या मल्टीनॅशनल कंपनी, या एफएमसीजी कंपनी प्रोडक्ट कसा पोर्ट्रे करतात, कसं लोकांच्या मनामध्ये हात घालतात आणि त्यातून तो प्रोडक्टचा सेल कसा होतो. हा व्हिडिओ मी स्टार्ट करतोय. मुश्किलें कभी पूछ के नहीं आती और तब तक नहीं जाती जब तक हम उनसे सबक नहीं सीख लेते. तुम तैरना चाहते हो तो मैं भी वही चाहती हूँ. तुम्हारी जीत में मेरा हिस्सा है, तुम मुश्किलों में क्यों नहीं? तुम नहीं जानते कि तुमने जो सीखा है वो मैंने भी सीखा है कि हिम्मत सिर्फ तब नहीं दिखाई जाती
जब दिखाना आसान हो। हे तुम्ही पाहिलं असेल इथं या व्हिडिओमध्ये की तयारी जितकी यांची चालू आहे आणि हा दुसरा व्हिडिओ त्यांचाच आहे. तो मी तुम्हाला ऐकवतो आणि मग तुम्हाला समजावून सांगतो की हा जो तू यही सोच रहा है ना कि मुझे घर चला जाना चाहिए? पर पता है मम्मी क्या कहती है? मम्मी कहती है कि जितनी भी गलतियां करनी है प्रैक्टिस में कर लो। अभी तो पूरी रात बाकी है यार, और वैसे भी तू का जाने वाला है। बॉर्नवीटा में है विटामिन डी जो दूध की शक्ति बढ़ाए ताकि आपका बच्चा प्रैक्टिस से कभी हार न माने। बॉर्नवीटा, तैयारी जीत की। तर मित्रांनो हे 2 व्हिडिओ बघितले. आता मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो आणि त्याच्यातून तुम्हाला मला हे तिन्ही व्हिडिओ जे आहेत, आता जो व्हिडिओ दाखवणार आहे हा मी कॅडबरीचा दाखवणार, चॉकलेटचा व्हिडिओ दाखवणार आणि ते तिन्ही व्हिडिओ मी डिकोड करून तुम्हाला मी हे सांगणार की हे कोणत्या व्हॅल्यूवरती कशा पद्धतीने विकण्याचा प्रयत्न करतात आणि कसे हे सक्सेसफुल होतात. तर हा तिसरा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, हा तुम्ही बघा. हा कॅडबरी चॉकलेटचा व्हिडिओ आहे. आइए सर। क्या कहा टीचर ने? अच्छा कर रहा है सर, ये उसका रिपोर्ट कार्ड। नॉट बैड। पकड़। सर ये अरे वाह, ये भी दिया टीचर ने? नहीं सर, वो आप कितनी बार गाड़ी खुद चला के आ जाते मुझे यहाँ से पिकअप करने, ताकि मैं भी अपने बेटे के स्कूल तक आ सकूं, इसलिए सर। अरे गणेश, खाइए ना सर। कैडबरी डेयरी मिल्क, कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए। मित्रांनो, या तिन्ही जाहिरात बघितल्या आपण. या तिन्ही जाहिरातीमध्ये तिन्ही जाहिरातीमधलं जर आपण डिकोड करायला गेलो, या तिन्ही जाहिराती आपण डिकोड करायला गेलो म्हणजे हे त्यांनी काय नक्की केलंय बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर आपण विचार केला तर मित्रांनो, इमोशन प्लस लॉजिक इज इक्वल टू सेल हे फॉर्म्युला मी कॉइन केलेला आहे. पर्यंत एखाद्या प्रोडक्टमध्ये तुम्ही इमोशन टाकत नाही आणि ते इमोशन कन्व्हिन्स करण्यासाठी लॉजिक तयार होत नाही, फक्त इमोशन असून चालत नाही. बोर्नव्हिटामुळे तयारी जितकी, पण त्या बोर्नव्हिटामध्ये काय आहे, त्याचं सर्टिफिकेट, त्याचं जे काय आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिटॅमिन आहेत, काय आहेत, कशा पद्धतीने, त्याचं तुम्हाला प्रूफ देता आला पाहिजे आणि ते तसं असलं पाहिजे. कॅडबरीमध्ये जर बघ तर तिथंही तुम्हाला त्याच गोष्टी दिसत आहेत की इमोशन म्हणजे रिलेशन मधलं इमोशन जे आहे आणि त्या इमोशनला पुन्हा हॅपी एंडिंग कसा केलेला आहे. तर इन शॉर्ट जर सांगायला गेलं तर इमोशन आणि लॉजिक जर एकत्र आलं तर सेल होतं. आता तुम्हाला मी परफॉर्मन्स व्हॅल्यू काय असते ते पण तुम्हाला थोडंसं या स्लाइड नंतर समजावून सांगतो. या तिन्ही व्हिडिओमध्ये किंवा दोन्ही व्हिडिओमध्ये आई आणि मुलगा मुलगी याचं रिलेशन, याचा जो भावनिक जे नातं आहे, ह्या नात्याच्या आधारावरती म्हणजे भावनेला हात घालण्याचं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या ऑडियन्ससाठी हा व्हिडिओ बनवला आहे त्यांचे नाईस अनालिसिस केलं जातं. नीड, इंटरेस्ट, कन्सर्न, एक्सपेक्टेशन. नीड, इंटरेस्ट, कन्सर्न, एक्सपेक्टेशन आणि त्या एक्सपेक्टेशन प्रमाणे, त्या कन्सर्न प्रमाणे ते व्हिडिओ बनवलं जातं. देशातली कोणतीच आई आपल्या मुलाला हारताना पाहणार नाही, पाहण्याची इच्छा नसणार. प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा जिंकला पाहिजे. आणि मुलगा आणि आई तशी बरेच अँगल आहेत या ऍडमध्ये की जे पण महत्वाचे जे आहेत मी तुम्हाला सांगतो. मुलगा आणि आई यांच्या नात्यामधला जे नातं आहे त्या नातेला, भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं नीड, इंटरेस्ट, कन्सर्न, एक्सपेक्टेशनचं अनालिसिस केलेलं आहे. आणि तिन्ही व्हिडिओ मधला फॉर्मॅट बघा. काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन आणि हॅपी एंडिंग आहे. किती सेकंदाची ऍड आहे? 50 सेकंडची ऍड आहे, 50 सेकंडची ऍड आहे. पण त्या 50 सेकंदामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन आहे आणि त्याचा हॅपी एंडिंग आहे.
50 सेकंदमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 गृहिणीच्या डोक्यामध्ये टाकल्या आणि ती ज्यावेळी मॉलमध्ये जाते त्यावेळेस तिला जर समोर दिसलं तर तिला वाटतं की पहिले जाऊ दे, पण माझ्या मुलाला मला तयारी जितकी करनी है, मेरे बच्चे के लिए मेरी तयारी जितकी करनी है, तो बोर्नविटा खरीदो. गुळामध्ये तुम्ही असं काय करू शकता? गुळामध्ये काय असं करू शकता? तो गुळामध्ये आम्ही काय केलं ते तुम्हाला सांगतो. वी ऑल्सो सेल आवर प्रोडक्ट ऑन परफॉर्मन्स अँड इमोशनल व्हॅल्यू. परफॉर्मन्स व्हॅल्यू म्हणजे काय? 12 महिने गुळाला काहीच होत नाही. हा जो गुळ आहे हा 12 महिन्याचा शेल्फ लाईफ आहे. दुसरं काय? उकळत्या चहामध्ये टाकला तर चहा खराब होत नाही. परफॉर्मन्स व्हॅल्यू. 1 किलो म्हणलं तर 1 किलोच देतो, 900 ग्राम 950 ग्राम देत नाही. परफॉर्मन्स व्हॅल्यू. इमोशनल व्हॅल्यू म्हणजे काय? इफ इट इज व्हेज जॅगर इट्स अ जॅग वंडर. आणि लोगो काय? जे मध्ये गणपतीची सोंड बनवली आणि डब्ल्यू मध्ये कान दिले आणि हिंदू धर्माचा ठिपका पण लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. इमोशनला हात घालायचा आणि परफॉर्मन्स पण द्यायचा, लॉजिक पण द्यायचं. तुमचा सेल व्हायला थांबत नाहीये. अर्थात हे टीव्हीवरची जाहिराती वगैरे या येणाऱ्या सीझनला आमच्या येतीलच. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे? सुरुवातीला तुमचं पॅकेज, तुमच्या पॅकेजवरून पण कळलं पाहिजे की तुमचं कोणत्या व्हॅल्यूवरती तुम्ही प्रोडक्ट विकणार आहे. परफॉर्मन्स आणि इमोशनल ह्या 2 गोष्टी जर कंबाईन केला तर तुमचा प्रोडक्टचा सेल व्हायला काहीच अवघड नाही. कारण तुम्ही इमोशनला हात घातलेला असता आणि परफॉर्मन्स पण देत असता. या दोन्ही गोष्टीवरती तुम्हाला काम केलं तर तुमचा सेल व्हायला. इमोशन प्लस लॉजिक इज इक्वल टू सेल. ही गोष्ट कायम लक्षात घ्या. दिस इज वन. एक काही गोष्टी ज्या सुपरफिशियल आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय. समुद्र आहे. ह्या ज्या कंपन्या, ज्या एफएमसीजी कंपन्या सक्सेस होतात याच्यामध्ये काम करणारे स्टाफ असू दे किंवा त्यांचे कन्सल्टंट असू दे, 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये कोणती गोष्ट कशी पोर्ट्रे करायची, कोणती गोष्ट कशी दाखवायची, कशा पद्धतीने आपण इमोशनला हात घालायचा. अमूलचं उदाहरण घ्या, बोर्नविटाचं उदाहरण घ्या, कोणती जे चांगल्या सक्सेस झालेले ब्रँड आहेत ना त्यांचं या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं लोकांच्या इमोशनला हात घालण्याचं काम कसं चालू आहे हे तुम्ही ज्यावेळी विचार कराल त्यावेळी उद्यापासून ज्यावेळी टीव्हीला किंवा पेपरला जाहिरात बघाल त्यावेळी तुम्ही या अँगलने विचार कराल. असं गुळ उद्योगामध्ये आपण काय केलेलं आहे का? आपण काय विचार केलेला आहे का? आपण काय विचार केलेला नाही. आपण ऊस आणायचा, गाळायचा, मार्केट यार्डमध्ये पाठवून द्यायचा, व्यापाराच्या मागे पैशाला लागायचं. हे करायचं आपण फक्त. ठीक आहे. पुढचा जो आहे महत्वाचा पॉइंट. आता तुम्ही म्हणा टीव्हीला जाहिरात का आम्ही काय गुराळाची लगेच देऊ का? टीव्हीला जाहिरात त्याचे खर्च परवडेल का? लगेच तुम्हाला द्यायला मी सांगत नाहीये. सुरुवात तुम्ही डिजिटल मार्केटिंग करा, जी आम्ही केली पाठीमागच्या वर्षी. डिजिटल मार्केटिंगमध्ये दिवसाला 40 रुपयाने तुमचं 40 रुपयामध्ये 500 लोकांपर्यंत तुमचा प्रोडक्टची जाहिरात दाखवली जाते. 40 रुपये खर्च करू शकतो का? 500-400 रुपये खर्च केला तर 4-5 हजार लोकांपर्यंत तुमची जाहिरात जाऊ शकते. एका तालुक्यामधला, एका गावामधला, एका शहरामधला, एका भागामधला जो कस्टमर तुम्हाला टार्गेट करायचा आहे तो कस्टमर स्पेसिफिक टार्गेट करता येतो. जाहिरात कधी पण सुरू करता येते, कधी पण बंद करता येते. आणि याच गोष्टीचा वापर करून 100% आमचा सेल हा jagwonder.net वरती ऑनलाईन होत असतो. काही डीलर डिस्ट्रीब्युटरला आम्ही अपॉइंट केलेलं नाही, कारण पूर्ण सेल आमचा ई कॉमर्स साईट आमची jagwonder.net आहे ना त्याच्यावरून होतो. पुढचा जो पॉइंट आहे, हे जे पॅक्स आहेत हे पॅक्स तुम्ही दाखवायचे आहेत मला, की जो फिजिकल पॅक दाखवले त्याचे हे फोटो आहेत. याच्यावरचा गोळाचा फोटो जर बघितला तर असा जर तुम्ही पॅक, अट्रॅक्टिव्ह पॅक तुमच्या समोर ठेवला तर मी तुम्हाला खात्री देतो यू विल बी टेम्प्टेड टू ग्रॅब इट. आमच्या ऑफिसमध्ये जी काही लोक येताना 5-10 किलो गुळ घेऊनच जातात. गुळाचा बॉक्स पाहिला की ती घेऊन जाण्याचीच इच्छा होते. आता हा पॅक कसा करायचा, ह्याचं डिझाईन कसं करायचं, हे जे काय प्रिन्सिपल आहेत त्याचे प्रिन्सिपल पण थोडीशी तुमच्याशी मी शेअर करतो. आता हे पॅक वगैरे झालं, पण आतमधला जो प्रोडक्ट आहे दॅट शुड बी द बेस्ट. बेस्ट म्हणजे काय, की तो खाल्ल्यानंतर दुसरा गुळ खाण्याची कोणाची इच्छा नाही झाली पाहिजे. आपला प्रोडक्ट आहे का असा, बाकी 10 लोकांचं जे आहेत प्रत्येक गुरावाल्याकडे जाऊन तुम्ही म्हणा तुम्ही कोणता 1 नंबर बनवता, 2 नंबर, 1 नंबर बनवतो आम्ही. तुम्ही 1 नंबर म्हणून उपयोग नाही. कस्टमरनं म्हटलं बाई तुमचाच 1 नंबर आहे, बाकी कोणाचा 1 नंबर नाही, तर तो 1 नंबर बनायचा. तो कसा बनवायचा शिकायचंच नाही आपल्याला. ती बनवण्याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्याची काय सायंटिफिक प्रक्रिया, गुळ बनवण्याची शास्त्रीय पद्धत काय. कुराळ चालवतात पण माहित नसते, आणि माहित नसलं तर माहित नाही हे मान्य नाही करायचं. मला सगळं माहित आहे.
म्हणजे क्वालिटी आपली व्यवस्थित सुधारते, ब्रँडिंग पण आपलं सक्सेस होतं, काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. गुळाची क्वालिटी बेस्ट असली पाहिजे. पॅकेजिंग शुड बेटर दॅन द बेस्ट इंडस्ट्री. म्हणजे काय, जे काय इंडस्ट्री सेगमेंट आपण पकडलाय फूडमध्ये, कॅडबरी असेल, बोर्नव्हिटा असेल, हल्दीराम असेल, अमूल असेल, यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे जे पॅकेज आहेत त्या पॅकेजपेक्षा तुमचं पॅकेज उठून कसं दिसेल, जे मी तुम्हाला दाखवलं. तुमच्या प्रोडक्टचे फोटोग्राफ असे पाहिजेत की ते फोटोग्राफ बघूनच माणसाला घेण्याची इच्छा झाली पाहिजे. पण फोटोग्राफ बघून जर घेण्याची इच्छा झाली आणि ते फोटो घेतला आणि त्यानंतर प्रोडक्ट जर खोकला निघाला तर एकदा फसतो माणूस, दुसरं नाही. दॅट 80% ऑफ आवर कस्टमर्स आर रिपीट कस्टमर्स. आणि त्या 80% लोकांनी 400-450 डीलर डिस्ट्रीब्युशन आमचे अपॉइंट करण्यासाठी आज भरून दिलेले. बेस काय आहे, बेस प्रोडक्ट बेस्ट असला पाहिजे. बाकी सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स जे आहेत ना ते प्रोडक्ट बेस्ट असेल तर चालतात, अन्यथा चालत नाही. म्हणजे पहिला भर कशावरती द्यायला पाहिजे, गुळाची सायंटिफिक प्रोसिजर काय आहे गुळ बनवण्याची, त्याच्या एसओपी काय आहेत, सप्लाय चेन कसा स्ट्रॉंग करायचा, प्रोडक्ट युनिफॉर्म कसा बनायचा. तुम्ही असं लक्स साबण किंवा कोलगेट किंवा पेप्सोडेंट हे एवढ्या वर्षापासून घेतात, त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कधी फरक दिसलाय का हो? कधी बाबा कोलगेट पातळ आलं, कधी घट्ट आलं, असं कधी झालंय का? एक जशी क्वालिटी मिळणार. गुळामध्ये कधी लाल बनतो, कधी पिवळा बनतो, कधी काळा बनतो. प्रत्येक बॅचमध्ये व्हेरिएशन येतं. दिवसातून 2-3 कलर तर नक्कीच निघतात. का निघतात? जसं चालू आहे तसंच चालू आहे. कलर एक येण्यासाठी फील, कस्टमर एकसारखा फील आल्याशिवाय तुमचा ब्रँड कसा बनेल? आज तुम्ही पिवळा गुळ दिला, पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह केलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही लाल गुळ दिला, कस्टमर म्हणणार यांचं काय कंट्रोलच नाही यांच्यावरती, क्वालिटीवरती. तुमचा ब्रँड बनू शकत नाही. म्हणजे पहिली सुरुवात काय, गुळाचं तंत्रज्ञान आणि उद्योग. तंत्रज्ञान तुम्हाला शिकावं लागेल आणि नंतर मग उद्योग म्हणजे मार्केटिंग आणि ब्रँडिंग, मार्केटिंग कसं करायचं तो विषय आहे. कंझ्युमर्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट. कंझ्युमर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट म्हणजे आम्ही 5 ग्रामच्या क्यूबमध्ये गुळ बनवतो. गुळाला फोडायची गरज नाही. चहामध्ये टाकला तर चहा फाटत नाही. बरेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट्स आहेत. बरेच प्रॉब्लेम त्या प्रोडक्टने आम्ही सॉल्व्ह केलेत. काही जे आहेत ते मी इथे तुम्हाला सांगितले. वेळेचा अभाव असल्यामुळे पुढची स्लाइड घेतो, कारण आपल्याला एक्सपोर्ट पण कव्हर करायचा आहे. दिस इज अ ऑफिस पॅक. 50 ग्रॅमचा ऑफिस पॅक 10 रुपयाला विकतो. 10 रुपयाला विकतो म्हणजे 200 रुपयाला किलो. हा 250 ग्रामचा 75 रुपयाला. 500 ग्रामचा 150 रुपयाला. 1 किलोचा 250 रुपयाला. मित्रांनो मला सांगा, 50 ग्रामचा पॅक जो आहे, हा जो पॅक आहे हा आम्ही 10 रुपयाला विकतो आणि हा 1 किलोचा जो आहे हा 250 रुपयाला विकतो. काय लॉजिक असेल? कधी विचार केलाय? पीव्हीआर सिनेमामध्ये तुम्ही जाल तेव्हा स्मॉल कप आणि एक मोठा कप असतो पॉपकॉर्नचा. तुम्ही ज्यावेळी विचारता पॉपकॉर्न काय, पॉपकॉर्न चाहिए, तो समोरचा काय म्हणतो? स्मॉल कप लोगे तो 230, बिग कप लोगे तो 260. म्हणजे आरतीला छोटावाला 230 आणि मोठा 260. हे कशासाठी सांगितलं जातं? कारण 230ला अर्धा म्हटल्यानंतर 460ला डबल पाहिजे. पण तसं पण सांगताना तो त्याला माहित असतं की 260चाच विकायचा आहे, पण तो तुम्हाला याच्यासाठी सांगत असतो कारण 230चा अर्धा आणि 260चा पूर्ण म्हणलं तुमचं मन त्यावेळेस कॅल्क्युलेशन करताना म्हणतं मी मूर्ख थोडीच आहे, 230चा गेला मला 260चा पाहिजे, 260चा ते त्यांना पण 260चाच विकायचा असतो. गृहिणी ज्यावेळी गुळ विकत घ्यायला येते त्यावेळी ती कॅल्क्युलेट करत असते. पुरुष जास्त कॅल्क्युलेशन करत नाही. हा 50 ग्रामचा एवढा आहे तर 1 किलोचा कितीला, 200 रुपयाला पडतो, मग हा 250ला का घेऊ, मी हे 20 पॅक घेते की, मग ती 20 पॅक घेते, आम्हाला पण हाच विकायचा आहे. आणि कस्टमरला विनरचा फील दिला पाहिजे. तुमची सेल्स प्रोसेस जी आहे ती 4 ते 5 सेकंदात होते. 1, 2, 3, 4 समोरची महिला 5 सेकंद ते 10 सेकंदामध्ये ठरत असते की कोणता प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि त्या 5 सेकंदामध्ये तुम्हाला तिला एंगेज आहे, ग्राहकाला एंगेज करायचा आहे आणि विनरचा फील द्यायचा आहे. एक टेक्निक, असे 200 टेक्निक्स आहेत. शेतकऱ्यांपासून मार्केटिंग पर्यंत कसं आपले स्ट्रॅटेजी आणि सिस्टम कशी असली पाहिजे, आपली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, याचे 200 पेक्षा जास्त टूल्स अँड टेक्निक्स आहेत. हा सेल्समध्ये तुम्हाला मी 10 रुपयाला 50 ग्रॅम काय आहे आणि 250 रुपयाला काय हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. उदाहरणाचे तुम्ही याच्यासाठीच दुसरं अजून उदाहरण देत झालं ना, तुम्ही कोलगेटची 5 रुपयाची ट्यूब बघा आणि मोठी ट्यूब बघा. मोठी ट्यूब जास्त, छोट्या ट्यूब जास्त घेतल्या तर तुम्हाला परवडेल. पॅराशूटची छोटी बॉटल असते 2 रुपयाची,
आणि मोठी बॉटल बघा, छोट्या बॉटल जास्त घेतल्या तर तुम्हाला पडतील. 2 रिझन आहेत. एक तर छोटे म्हणजे कमी अफोर्डेबिलिटी असणारे, अफोर्डिंग कॅपॅसिटी असणारे लोकांना घेणं सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट जे हिशोब करून ना विन द्यायचा, हे मी मोठा घेऊन फसलो नाही, मी छोटं घेऊन जिंकलो. जिंक बाबा, आम्हाला पण तुला जिंकवायचंच आहे. अशा टिप्स आणि टूल्स मार्केटिंगमध्ये, सेल्समध्ये असतात. ग्राहक विकत घ्यायची प्रक्रिया ही 5 ते 10 सेकंदाची असते. त्या 5 ते 10 सेकंदामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही पाण्याची बॉटल ही ₹10 घ्या. तुम्ही घेणार नाही. त्याला घेताना विनरचा फील आला पाहिजे. घेताना त्याला एक विनरचा फील आला पाहिजे, तर तुम्ही विकत घेऊ शकता. आणि तो डिसिजन 10 सेकंदामध्ये होतो. त्या 10 सेकंदामध्ये एंगेज कसं करणार, त्याला कम्पेअर कसं करायला लावणार आणि शेवटी विनरचा फील कसा देणार, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या पॅककडे बघितल्यानंतर कोणीच असं म्हणणार नाही की हे गुळाचा पॅक आहे. हे असे वाटतात की चॉकलेटच्या इंडस्ट्रीमधले किंवा कॉम्पिटिशन फार हाय पाय गोष्टी आहेत. पॅक अट्रॅक्टिव्ह आहेच आहे, पण प्रोडक्ट पण त्याच्यापेक्षाही जास्त बेटर आहे. त्यामुळे 80% कस्टमर जे आहे ते आम्हाला हे करतात, रिपीट कस्टमर आहे. मेक बेस्ट क्वालिटी पॅकेज शुड बी बेटर दॅन बेस्ट इन द इंडस्ट्री. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बेस्ट आहे त्याच्यापेक्षा चांगला असला पाहिजे. स्लाइड रिपीट झाल्यावर तर कंझ्युमर्स प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोडक्ट. ब्रँडिंग आणि मार्केटिंग काही पॉईंट्स आहेत, मी रिपीट करतोय तुम्हाला. काही पार्ट्स रिपोर्ट करतोय. द प्रोडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरी बट द ब्रँड इज मेड इन द हार्ट ऑफ कस्टमर. हार्टमध्ये ब्रँड, आणि तो हार्टमध्ये कधी राहतो, सेम एक्सपिरियन्स दिला तर. जर प्रत्येक वेळेस वेगळा एक्सपिरियन्स दिला तर तो ब्रँड राहत नाही. पॉवर ऑफ डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगची पॉवर जी आहे ती त्याला विसरू नका, इग्नोर करू नका. इथं बसून तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमची जाहिरात पोहोचवू शकता. आणि आता मला तुम्हाला हॅव यू एव्हर थॉट ऑफ एक्सपोर्टिंग युअर प्रोडक्ट. गुळाचं एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही विचार केलाय का? त्याच्या अगोदर मला एक तुम्हाला मी पोल इथं हे करतोय आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारतोय की आर यू जॅगरी मेकर. तुम्ही जॅगरी बनवताय का आता सध्या? आता कारण टोटल 206 लोक इथं दिसत आहेत मला, आणि या 206 मधली मला हे जाणून घ्यायचं आहे की किती लोक गुळ बनवणारी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही येस असेल तर येस वरती हे करा, आणि नो असेल तर नो वरती क्लिक करा. गुळ बनवणार असाल तर येस वरती क्लिक करा, गुळ बनवणार नसेल तर नो वरती क्लिक करा. मला जाणून घ्यायचं आहे 200 मधले गुळ बनवणारे लोक किती आहेत. क्विकली 204 लोकांमधले किती लोक गुळ बनवणारी आहेत? 25%, साधारण 25%. ओके, 25 ते 26% आहेत. म्हणजे जवळजवळ 50 लोक गुळ बनवणारे आहेत. मित्रांनो, मला विचारायचं तुम्हाला, तुमच्याकडं गुळ जो आहे बनवताना जे 50 लोक आहेत त्यांना पर्टिक्युलरली मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला स्वतःला गुळ बनवण्याची प्रक्रिया माहित आहे का? चांगल्या प्रतीचा गुळ बनवू शकता का? याचं जर उत्तर तुमचं नाही असेल तर तुम्हाला ते शिकणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही गोष्ट शिकाल तुम्ही डिटेलमध्ये, त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही स्किल्ड लेबरवरती अवलंबून राहण्याची गरज नाही पडणार. आणि ते गुळाच्या क्वालिटीमध्ये जे व्हेरिएशन आहे ते कंट्रोल करायला तुम्हाला कळतच नसेल, तुम्हालाच माहित नाही की तो गुळव्या काय करतोय, तर मग अवघड आहे. मग गुळव्या जो करतोय ते बरोबर आहे म्हणायचं. मग तो कधी उसाला दोष देईल, तो पुन्हा कशाला चुन्याला दोष देईल, आणि तुम्हाला तुमचं जे चालू आहे ते चालणार आहे. पण गुळ बनवण्याची प्रक्रिया तुम्हाला ही माहीत असलीच पाहिजे. जवळजवळ 200 पैकी 50 लोक गुळ बनवतायत असं दिसतं एकंदरीत. तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी शिकणं अतिशय महत्वाचे आहे. मी जे सांगतोय ते तुम्हाला पटत असेल असं मी अपेक्षा ठेवतोय, आणि त्या पद्धतीनंच कोणती गोष्ट न लपवता जे माझ्या परमेश्वरानं जे मला बुद्धी दिलेली आहे, जे मला सांगतोय आतून आदेश देतोय, ते सगळं मी उघड करण्याचा प्रयत्न करतोय. आता मी तुम्हाला एक्सपोर्टच्या बद्दल माहिती देतोय. एक्सपोर्ट बद्दल माहिती देण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू देतो की एक्सपोर्ट नक्की जे आहे ते सध्या देशामधली काय परिस्थिती. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, apeda.gov.in ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जर आपण बघितलं तर 2018-19 म्हणजे पाठीमागच्या वर्षी 1606 कोटीचा गुळ एक्सपोर्ट झालेला आहे. लिहून घ्या तुम्ही तुमच्या डायरीमध्ये, 1606 कोटीचा गुळ एक्सपोर्ट झालेला आहे. दुसरा पॉइंट असा आहे महत्वाचा, जगामध्ये जो गुळ तयार होतो त्या गुळाच्या 70% गुळ फक्त भारतात तयार होतो. फक्त भारतामध्ये 70%, म्हणजे वी आर अ लीडर इन जॅगरी मेकिंग असं म्हणू शकता.
तिसरी गोष्ट जी आहे की जे एक्सपोर्ट करतात, टॉप 50 एक्सपोर्टर बघितलं तर सगळे व्यापारी आहेत. जे बनवणारे गुळ आहे ते कोणीच एक्सपोर्ट करत नाही. आणि चौथी गोष्ट आहे की गुळ एक्सपोर्ट करणं जर अवघड वाटत असेल, तुमचा गैरसमज आहे. जसं तुम्ही एखादं नवीन दुकान चालू केलं, त्यानंतर तुम्हाला इन्व्हॉइस कसं बनवायचं, पॅकिंग लिस्ट कशी बनवायची, डिलिव्हरी चलन कसं बनवायचं हे माहित होतं का नाही, तुम्हाला शिकावं लागलं. तसं गुळ एक्सपोर्ट करण्याची पण सिंपल प्रोसिजर आहे. बाहेर मिळवणं डोमेस्टिकमध्ये अवघड आहे, एक्सपोर्टमध्ये सोपं आहे. पेमेंट सिक्युअर करणं एक्सपोर्टमध्ये सोपं आहे, डोमेस्टिकमध्ये अवघड आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटी देतं तुमच्या पेमेंटला. एक्सपोर्ट जर तुम्ही गुळ केला तर 90% तुमचं पेमेंट गव्हर्नमेंट सिक्युअर करून देतं, जर समोरून पेमेंट नाही चालत तर. आणि पेमेंट काही अशा ठेवल्या एलसी वगैरे ज्या पेमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तर पेमेंट गव्हर्नमेंटकडे जाण्याची पण गरज नाही, आपोआप तुमचं मटेरियल डिस्पॅच झालं की तुमच्या खात्यावरती पैसे येतात. बाहेर कुठून मिळवायच्या अतिशय सोप्या गोष्टी आहेत. डोमेस्टिकमध्ये अवघड आहे बाहेर मिळवणं, पण एक्सपोर्टमध्ये तुम्हाला बाहेर मिळवणं सोपं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मी तुम्हाला जेवढ्या ब्रीफमध्ये सांगता येतील, ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. टोटल जो एक्सपोर्टचा ज्या कंट्रीज आहेत, श्रीलंका, बेनिन, USA, इंडोनेशिया, नायजेरिया, UAE, केनिया, सुदान, टांझानिया, नेपाळ या देशामध्ये गुळाचा एक्सपोर्ट होतो. श्रीलंकेमध्ये जो गुळाचा एक्सपोर्ट होतो तो बी ग्रेडचा गुळ असतो, त्याला जर वजा केलं तर बाकी जे प्राइस रेंज मिळते, एक्सपोर्ट होतो 60 ते 70 रुपये किलोने एक्सपोर्ट होतो. आणि युएसला जो गुळ एक्सपोर्ट होतो तो 90 ते 100 रुपये किलोने एक्सपोर्ट होतो. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 60 ते 70 रुपये आपल्याला 80 रुपये मिळायला काहीच हरकत नाही. आता इंडियामध्ये जर बघितलं 40 रुपयाच्या आसपास रेट तुम्हाला मिळत असेल, 35, 40, 45 याच्या पुढे जात नाही कधी रेट. आपल्याला 70-80 रुपये रेट मिळत असेल तर एक्सपोर्टचा आपला 20-30% जरी माल आपण एक्सपोर्टमध्ये पाठवला, आपण गुऱ्हाळ आहे समजा तुमचा, आणि ते गुऱ्हाळामध्ये तुम्ही 1000 टन गाळप करता असाल तर 120, 30, 40 टन तुमचा गुळ बनतो. त्या 40 टनामधला 40 टन जरी तुम्ही एक्सपोर्टमध्ये पाठवला, 40-50 टन पाठवला, म्हणजे 20-20 टनाचे 2 कंटेनर तुम्ही पाठवले, फक्त 2 कंटेनर पूर्ण सीझनमध्ये 40 टन गेला तर तुमचा राहिलेला 100 टन डोमेस्टिकमध्ये जर तुम्ही विकला तर तुम्हाला 70-80 रुपये किलो जर 40 टन गुळ गेला विकला तुम्ही, तर तुमचा प्रॉफिट जो आहे तो एक्सपोनेन्शियली वाढू शकतो. तुम्हाला वाटतं हे अवघड आहे, अतिशय अवघड नाही, अतिशय सोपी गोष्ट आहे, बिलकुल अवघड गोष्ट नाही, फक्त आपण केली नाही. मी तुम्हाला खात्री देतो, पहिली कन्साइनमेंट तुम्ही डिस्पॅच केली तोपर्यंत आमचा सपोर्ट असतो. पहिल्या कन्साइनमेंट पर्यंत पहिली डिस्पॅच केल्यानंतर तुम्हाला आमची गरज लागणार नाही. डोमेस्टिकमध्ये तुम्हाला एकच देश टार्गेट असतो, एकाच देशामध्ये. इथं जर फ्लक्च्युएशन झालं, सप्लाय जास्त झाला आणि डिमांड कमी झालं तर प्राइस लगेच ड्रॉप होतात. एक्सपोर्टमध्ये एवढं व्हेरिएशन होत नाही. 194 देश आहेत भारताला सोडून जिथं आपण एक्सपोर्ट करू शकतो, पण ऍक्च्युअली 168 देशामध्येच फक्त आपला एक्सपोर्ट होतो गुळाचा. ती लिस्ट पण गव्हर्नमेंट, हा डेटा गव्हर्नमेंटचा, हा माझा नाही डेटा. हा पहिल्या टॉप 10 कंट्रीज आहेत: श्रीलंका, नेपाळ, बेनिन, USA, इंडोनेशिया, नायजेरिया, UAE, केनिया, सुदान, टांझानिया. आणि हे शेवटच्या 168 कंट्रीज इक्वेडॉर पर्यंत 168वी कंट्री. इथं 00 दिसतंय कारण हे 5000चा 6000चा छोटा शेल असेल. तर ह्या 168 कंट्रीमध्ये लास्ट इयरला गुळचा एक्सपोर्ट झालेला आहे. तर ह्या गुळाच्या एक्सपोर्टमध्ये आपण 1606 कोटीचा एक्सपोर्ट केलेला आहे. गव्हर्नमेंटचं जे प्रोजेक्शन आहे त्याप्रमाणे जर आपण मॅच करायला गेलो तर 6400 कोटीचा एक्सपोर्ट होणार आहे पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर आमचे जे कोर्सेस आहेत वेगवेगळे, त्या कोर्सेसला तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. आता इथून पुढे जे आहे, जवळजवळ 8ला आपण सेमिनार सुरू केला आणि 9 वाजलेले आहेत, ऑलरेडी 8:55 झालेले आहेत. इथून पुढे जे मी सांगणार आहे हे आमचे जे पेड सेमिनार असतात त्या सेमिनार बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे ज्यांना पेड सेमिनार कन्सिडर करू शकत नाहीत, पेडचा विचार करू शकत नाहीत, अशा लोकांनी सेमिनार, आताचा जो वेबिनार आहे तुम्ही सोडून गेला तरी पण चालू शकेल. कारण इथून पुढे जो डिस्कशन होणार आहे ते आमचे पेड कोर्सेस जे आहेत, त्या पेड कोर्सेस आणि त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्राइस काय आहेत आमच्या, त्याच्या आजची ऑफर काय आहे हे सगळं सांगणार आहे. तर त्यामुळं जर तुम्हाला पेड कन्सिडर करू शकत नसाल तर तुम्ही सेमिनार, हा वेबिनार इथून लिव्ह केला तरी चालू शकेल. जॅग्री टेक्नॉलॉजी आणि बिझनेस सेमिनार हा मराठीमध्ये गुळ तंत्रज्ञान आणि उद्योग सेमिनार उद्या आणि परवा शनिवारी आणि रविवारी
10 ते 12:30 2 दिवसामध्ये चालणार आहे. सकाळी 10ला चालू होणार, 12:30ला संपणार शनिवारी. रविवारी 10ला चालू, 12:30ला संपणार. त्याच्यामध्ये पूर्णपणे तंत्रज्ञान आणि उद्योग ह्याच्यावरती डिस्कशन होणार. मेनली हा सेमिनार तंत्रज्ञानावरती आहे. तंत्रज्ञानावरती एकाही प्रश्नाचं तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही याची खात्री मी देतो. गुळ बोलण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे याची पूर्णपणे माहिती तुम्हाला दिली जाते या 2 दिवसाच्या सेमिनारमध्ये. आणि जॅगरी एक्सपोर्ट सेमिनार जो आहे याच्यामध्ये हा पण 2 दिवसाचा सेमिनार, उद्या आणि परवा 4:30 ते 7:30 3-3 तासाचे 2 सेशन आहेत, शनिवारी आणि रविवार. म्हणजे उद्याचा आणि परवाचा 2 दिवस जर तुम्ही या गोष्टीसाठी अलोकेट करू शकला तर तुम्हाला गुळाचं तंत्रज्ञान काय असतं याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल आणि गुळाचा एक्सपोर्ट कसा करायचा याची माहिती मिळेल. या सेमिनार नंतर तुम्हाला काम करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं, जॅगरी एक्सपोर्ट सेमिनार मध्ये तुम्हाला सेमिनार झाल्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट करू शकाल इथपर्यंत तुम्हाला नॉलेज दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय अडचण आली तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करत असतो. तर हे 2 दिवसाचं ट्रेनिंग आहे. गुळ तंत्रज्ञान उद्योग सेमिनार हा जो आहे तो हा उद्या आणि परवा सकाळी 10 ते 12:30. जॅगरी एक्सपोर्ट सेमिनार उद्या आणि परवा 4:30 ते 7:30. आता याचे चार्जेस काय आहेत आणि याच्यामध्ये शिकवलं काय जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. गुळ तंत्रज्ञान उद्योग सेमिनार याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये जॅक वंडर आमचा जो गुळ बनतोय त्याची एक्झॅक्ट रेसिपी काय, तो कसा बनतो. दुसरं सायंटिफिक प्रोसिजर टू मेक प्रीमियम क्वालिटी गुळ. प्रीमियम क्वालिटी एकसारखा गुळ बनवायचा असेल त्याची सायंटिफिक प्रोसिजर काय आहे ही तुम्हाला शिकवली जाते. प्रोडक्ट मिक्स कसा ठरवायचा, गुळ किती बनवायची, पावडर किती बनवायची, काकवी बनवायची, कशी विकायची. सिंगल पॅन सिस्टम, एक कढाईची सिस्टम, सायंटिफिक माहिती सांगितलं. 3 पॅनची सिस्टम, सायंटिफिक माहिती सांगितलं. ते स्टीम बॉइलिंग आणि थर्मिक फ्लुइटर असे कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे या टेक्नॉलॉजीच्या नादाला लागायचं नाही हे पण तुम्हाला सांगितलं जातं. प्रॉफिटेबिलिटी, प्रॉफिट किती मिळतो आणि प्रॉफिट तो का मिळत नाही, काय चुका आहेत की ज्या तुम्ही करता पारंपरिक पद्धतीने करत असल्यामुळे त्या चुका होतात तुमच्याकडून, तुम्हाला माहित नसतं, तुम्हाला नॉलेज नसल्यामुळं. तर त्या चुका कोणत्या आहेत की ज्या तुम्ही करायच्या नाहीत. इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, जर ऑटोमेशन मधले कारखाने असेल तर, पारंपरिक असतील तर ते इन्व्हेस्टमेंट 5, 10, 15, 20 लाखापर्यंत होऊन जाते. आमची पेटेंट टेक्नॉलॉजी नक्की काय आहे, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि सेल कसा करायचा, या 1 तासामध्ये जे तुम्हाला सांगतोय दिस इज सुपरफिशियल. म्हणजे जेवढं 1 तासामध्ये तुम्हाला देता येईल तेवढं मी दिलेलं आहे प्रामाणिकपणे. आणि हाऊ टू सॉल्व्ह लेबर प्रॉब्लेम, लेबरच्या समस्येचं काय करायचं, या गोष्टी तुम्हाला 2 दिवसामध्ये शिकवल्या जाणार आहेत गुळ तंत्रज्ञान आणि उद्योग सेमिनारमध्ये. त्यानंतर पुढचे जे आहेत जॅगरी एक्सपोर्ट सेमिनार, याच्यामध्ये काय शिकवलं आहे, रजिस्ट्रेशन काय काय आहे, डीजीएफटीचं काय, प्रमोशन काउन्सिलचं काय. मित्रांनो हे एवढे डिटेलमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला हे परमिशन लायसन्स तुम्ही स्वतः काढू शकता. म्हणजे आज तुम्ही हे परमिशन आणि लायसन्सेस काढायला गेलं तर कमीत कमी 5 ते 6,000 रुपये तुम्हाला कोणी चार्ज करेल. पण आम्ही सेमिनारमध्ये तुम्हाला एवढे स्टेप बाय स्टेप सगळे हँडआउट देतो की तुम्ही स्वतः कम्प्युटर समोर बसून प्रमोशन काउन्सिल असतील किंवा डीजीएफटी याचे लायसन्सेस तुम्ही स्वतः काढू शकता. म्हणजे तिथे तुमचे 5 ते 6,000 रुपये तुमचे सेव्ह होऊ शकतात. बाहेर कसा शोधायचा, कुठून मिळवायचा हे तुम्हाला शिकवलं जातं. कम्प्लीट एन्क्वायरी म्हणजे नक्की काय असतं, कोटेशन आणि परफॉर्म कसा भरायचा याचे सॅम्पल पण तुम्हाला दिले जातात. परचेस ऑर्डर म्हणजे नक्की काय असतं हे समजावून सांगितलं जातं. त्यामध्ये कोणत्या गोष्टीच्या चुका टाळायच्या, परचेस ऑर्डरमध्ये कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रासाच्या होतात. रेडी माल डिस्पॅच कसा करायचा, डिस्पॅचचे डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, बिल ऑफ लॉडिंग कसं मिळवायचं आणि पेमेंट रिअलायझेशन म्हणजे शेवटी पेमेंट आपल्या खात्यामध्ये कसं आणायचं. पूर्ण रजिस्ट्रेशन पासून पेमेंट खात्यापर्यंत सगळी माहिती शिकवली जाते. सगळ्याच्या गोष्टी तुम्हाला हँडआउट दिल्या जातात. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये 5 ते 6,000 रुपये तुमचं सेव्हिंग असं केलं जातं की तुम्ही स्वतः ते काम करू शकता. डीजीएफटी लायसन्स असेल, प्रमोशन काउन्सिल लायसन्स तुम्ही स्वतः करू. पूर्ण हँडआउट दिलं जातं स्टेप बाय स्टेप. पहिलं काय करायचं, दुसरं काय करायचं, तिसरं काय करायचं, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही करायचं. तुमची ती प्रोसिजर, तुम्हाला कोणत्याही कन्सल्टंटची गरज पडणार आहे आणि तुमचे 5 ते 6,000 रुपये तिथं वाचू शकतात. आता हे जे कोर्सेस आहेत ते कोणासाठी आहेत, हे जे कोर्सेस आहेत हे कोणासाठी आहेत, हे कोर्सेस जर तुम्ही गुळ उद्योगामध्ये असाल तर तुम्हाला तर पर्यायच नाहीये. म्हणजे तुम्हाला हे करावंच लागणार आहे. आणि गुळ उद्योगामध्ये नसाल पण गुळ उद्योगात तुम्हाला उतरायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल की मी एक्सपोर्ट जो आहे तो गुळ बनल्यानंतर करेन, तर ते होत नाहीये. गुळ बनल्यानंतर साधं गुराळ जरी टाकलं तर तुमचा 1.5-2 टन गुळ दिवसाला बनतो. तो गुळ कुठे विकायचं याचं प्रेशर तुमच्यावरती असतं. या गोष्टीची तयारी तुम्हाला सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. गुळ तंत्रज्ञान उद्योग सेमिनार हा तुम्हाला करावाच लागेल, कारण तुम्हाला सायंटिफिक प्रोसिजर माहित नाही. तुम्ही मशीन उभा करून पुन्हा गुळीवरती अवलंबून राहून गुळव्यात तुमचं ब्लॅकमेलिंग करणार, गुळाच्या क्वालिटीवर तुमचा कंट्रोल नाही राहणार आणि जे पारंपरिक पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने तुमची
प्रक्रिया चालू राहणार. म्हणजे कुणासाठी हा सेमिनार? हा सेमिनार गुळ मध्ये उद्योगामध्ये आहेत त्यांच्यासाठी पण आहे आणि जे गुळामध्ये नव्यानं उतरणार आहेत त्यांच्यासाठी पण आहेत. आता याचे काय जे सेमिनार साठी जी लोक आमच्या पाठीमागे आली होती त्यांचे काय टेस्टिमोनियल आहेत, काही नवीन लोक आहेत, काही जुनी लोक आहेत. तर हा जो आहे तो एक व्हिडिओ मी प्ले करतो, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की त्यांना त्याचा काय बेनिफिट झालेला आहे सेमिनार मध्ये आलेल्याचा. तो व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करतो. हेलो एवरीवन, मेरा नाम सूर्य कुमार यादव है। हम नेपाल से आए हैं। आज मैं बंधु पवार सर को 2 साल से फॉलो कर रहा था। आज आके सेमिनार के माध्यम से उनसे मीटिंग हो पाया है और हम लोग आज जो जोगड़ी के बारे में बहुत कुछ सीखने को मिला है। अभी तो मैं फ्रेश हूँ, अभी मेरा बिजनेस आगे बढ़ाएंगे जोगड़ी में, लेकिन आज जो सीखने को मिला है कैसे हम जोगड़ी को बनाएं, कैसे मतलब अच्छा ब्रांड को लेके जाए, ये सब आज सीखने को मिला है। मित्रांनो, हे जे होते हे सूर्यकुमार यादव नेपाळमधून पार्टिसिपेट करायला आले होते आणि हे जे आहे ते पहिल्या गुळ उद्योगामध्ये पहिल्यापासून आहेत आणि बऱ्यापैकी चांगला बिझनेस करतात. यांचं मत काय हे यूपीवरून आलेले आहेत, वाराणसीमधून. यांचं मत काय हे पण तुम्ही जाणून घ्या. हेलो, नमस्कार। मेरा नाम अवनींद्र तिवारी है। मैं बनारस से आया हूँ। वाराणसी में से ही मतलब मैं सर को फॉलो कर रहा था। पहले मुझे लगता था कि मुझे ही सब नॉलेज है ऐसा वैसा, पर आने के बाद समझ में आया कि इस फील्ड में अब मुझे इतना कॉन्फिडेंस आ गया है। पहले नॉलेज था, पर आज विश्वास है कि मैं इस फील्ड में टॉप कर सकता हूँ। थैंक यू स्पेशल थैंक यू टू बंडू पवार सर। थैंक यू। मित्रांनो, हे 2 व्हिडिओ बघितल्यानंतर आता मी तुम्हाला स्लाइड शेअर करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यासाठी गुंतवणूक किती करणार आहे ही जी आहे ह्या फीज याला म्हणू शकत नाही, कारण ही तुमची गुंतवणूक आहे. जी शिकण्यावरती गुंतवणूक करता तुम्ही त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळतं. तुम्ही मशीनमध्ये गुंतवणूक केली तर त्या मशीनची किंमत कमी होणार आहे, पण तुम्ही हे गुंतवणूक शिकण्यामध्ये जर केला तर ह्याचा तुम्हाला मल्टिपलमध्ये फायदा होणार. तुमची वर्षातून एक चाचणी जर खराब होत असेल, ती जर खराब नाही झाली तर तुमचा 40-50 हजार रुपयाचं नुकसान जे होणार आहे ते टाळणार आहे. तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये एक 20 टनाचा एक कंटेनरची ऑर्डर मिळाली तर ह्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला जी तुम्ही गुंतवणूक करणार त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला फायदा होणार आहे. तर लर्निंग वरती जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता त्याचा फायदा तुम्हाला त्याचे रिटर्न जास्तीत जास्त मिळतात. मशिनरीवरती केलं तर नाही मिळणार तुम्हाला, पण लर्निंग वरती शिकण्यासाठी तुम्ही जी गुंतवणूक करतात ना त्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती गुंतवणूक करणं भाग आहे असं माझं मत आहे. आता ह्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे मी तुम्हाला सांगतो, याचे फीज आहेत जी वी स्ट्रॉंगली बिलीव्ह की ही किंमत जी आम्ही सांगतोय याच्यापेक्षा किती पटीने आम्ही तुम्हाला व्हॅल्यू जास्त देतोय, याच्या 10 पटीने आम्ही तुम्हाला व्हॅल्यू जास्त देतोय असं माझं ठाम मत आहे. कारण ज्या गोष्टी आम्ही करतोय त्याचं जर इम्प्लिमेंट केलं तर ह्याच्या 10 पटीने तुमचा फायदा होणार आहे हे आम्हाला माहित आहे. जॅग्री टेक्नॉलॉजी आणि बिझनेस सेमिनार जो आहे तो त्याची फी 6,000 रुपये आहे. जॅग्री एक्सपोर्ट सेमिनार जो आहे तो 15,000 आहे. मित्रांनो, जनरिक जे सेमिनार असतात त्याचे 20-20, 25-25 हजार फीज देते असते. गुळासाठी तुम्हाला गुळाचा एक्सपोर्ट कसा करायचा आणि गुळाच्या एक्सपोर्ट मध्ये काय अडचण त्याचे सोल्युशन काय सांगणार कोणीच नाहीये. तरी आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे नाही घेत. रिझनेबल ज्याची व्हॅल्यू आम्हाला खात्री आहे ती व्हॅल्यू तुम्हाला सांगतोय. जॅग्री एक्सपोर्ट सेमिनार जो आहे त्याची किंमत आम्ही 15,000 रुपये ठेवलेली आहे. जॅग्री टेक्नॉलॉजी आणि बिझनेस सेमिनार 6,000 रुपये ठेवलेली आहे. मराठी पुस्तक जे आहे आपलं मराठी पुस्तक जे आहे त्याची किंमत तुम्ही माझ्या मते तुमच्यापैकी अर्ध्या एक लोकांनी हे पुस्तक खरेदी केलेलं असणार आहे. तर हे पुस्तक तुम्ही जर वेबसाईट वरून खरेदी केलेलं असेल तर तुम्ही 1200 रुपये पे केलेले आहेत मला. पण आता वेबिनार मध्ये आम्ही ऑफर देतो की ही जे 1200 रुपयाचं पुस्तक आहे ना हे आम्ही तुम्हाला डिस्काउंट मध्ये देतो. 1200 रुपये जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये वेबसाईट वरून घेतलं तर 1200 रुपये. रिकव्हरी मीटर 3,700 रुपयाला देतो. रिकव्हरी मीटर म्हणजे ब्रिक्स मेजर करायचं. दुधामध्ये फॅट आणि एसएनएफ चेक करता उसाचं ब्रिक्स मेजर करणं फार महत्वाचं आहे. अदरवाईज तुमचा प्रॉफिट कधी लॉस मध्ये कन्वर्ट झाला तुम्हाला कळणार. जे गुळ उद्योजक आहेत त्यांना हे मशीन असलंच पाहिजे आणि त्याचा वापर झालाच पाहिजे. त्याचा वापर कसा करायचा पुस्तकामध्ये सविस्तर लिहिलेला आहे. व्हिडिओ पण आहेत त्याचे तुम्ही बघू शकता. 25,900 रुपये याची किंमत आहे. 18% जीएसटी आहे. पुस्तकावरती 0 जीएसटी आहे. टोटल गुंतवणूक जे आहे ते 25,900 रुपये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. 25,900 मध्ये तुम्हाला गुळ तंत्रज्ञान उद्योग सेमिनार, जॅग्री एक्सपोर्ट सेमिनार हे सेमिनार केल्यानंतर तुम्हाला काही कोणती अडचण आली प्रोसेसमध्ये असेल एक्सपोर्टमध्ये असेल तर मी फक्त एक व्हॉट्सअप तुमच्यापासून दूर असणार आहे. तुमच्या व्हॉट्सअपला 24 तासाची सेम डे तुम्हाला रिप्लाय मिळतो. कोणती अडचण आली तर.
आता ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जास्त वाटत असेल, ही जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जास्त वाटत असेल, तर ही इन्व्हेस्टमेंट काहीच नाही. तुम्ही 4-5 गुराळामध्ये जर व्हिजिट करायला गेला आणि त्या गुराळाला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला 5-25 हजार रुपये खर्च येतो की नाही? आता ह्या गोष्टी जी शिकताय तुम्हाला, त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला एवढा फायदा होणार आहे. तर त्याच्यासाठी जी गुंतवणूक आहे, ती फार गुंतवणूक आहे असं समजण्याचं खरं तर कारण नाहीये. आणि याच्यावरतीच एक टेस्टिमोनियल आहे. तो तुम्हाला जे आमचे पार्टिसिपंट आहेत, त्यांचा मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. की जी आम्ही सेमिनारसाठी जी गुंतवणूक तुमच्याकडून डिमांड करतो, मागतो. देगलू तालुक्यात 20 किलोमीटर माझं गाव आहे. ऊसाचा भरपूर एरिया आहे, पण आमच्याकडे कारखाना नसल्यामुळे मनामध्ये इच्छा झाली की बाबा आपण गुरा उद्योग चालू करून एक चांगल्या प्रकारे शेतीमध्ये स्वतःचं का गूळ होईना, आपल्या घरचं का ऊस तेवढं गाळप करणं होईना, आपण करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो. त्या उद्देशानं मी बऱ्याच दिवसापासून आपलं पुण्याचं सेमिनार असेल, बाकी मागे बऱ्याच ठिकाणी आपल्या सेमिनारबद्दल ऐकलं होतो. पण मी आज योगायोगाने काल मुलाला भेटासाठी इथं आलो होतो लातूरला. कळालं की बाबा लातूरला सेमिनार आहे. तर सर, एखादा प्लॅन्टला व्हिजिट द्यायचं म्हणजे 1000-2000 रुपये सहज लागतात. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, असं 3000 रुपये आपण जे फीस लावलात त्याबद्दल आम्हाला काही म्हणजे आज कळालं की बाबा 5-6 प्लॅन्ट बघल्यावर सुद्धा एवढं नॉलेज येत नाही. ते नॉलेज आज एका दिवसामध्ये इथं आपण राहिल्यावर मिळालं. याबद्दल खूप मला मनापासून आनंद वाटला. तर मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या स्वतः बोलक्या प्रतिक्रिया आहेत. तर अशा बऱ्याच प्रतिक्रिया, सगळ्या प्रतिक्रिया मी इथं दाखवणार नाही तुम्हाला. तुम्ही युट्यूबवरती गेला, बंडू पवार सर्च केलं तर तुम्हाला 50-60 पेक्षा 70 पेक्षा जास्त प्रतिक्रिया तिथे दिसतील की ज्यांचे सेमिनार बद्दलचे काय मत आहे. काही लोक रिपीट येतात, दरवर्षी सेमिनारला येतात आमच्याकडं. कारण जे लोकांनी 1 वर्षापूर्वी सेमिनार अटेंड केलाय त्यांनी पुन्हा सेमिनारला यायचं आहे. कारण वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात, बरेच त्याच्यामध्ये रिफाईनमेंट झालेले असतात, बऱ्याच नवीन गोष्टी इव्हॉल्व्ह झालेल्या असतात. तर तुम्हाला जर तुम्ही सेमिनार अगोदर केला असेल तरी तुम्हाला हा पुन्हा सेमिनार केला, तुम्हाला 50% कंटेंट नवीन मिळणार आहे. कारण बिझनेस ही इव्हॉल्व्ह होण्याची प्रक्रिया आहे, बिझनेस ही इव्हॉल्व्ह होण्याची प्रक्रिया आहे. हे जे तुम्हाला एक सेमिनार केला तर दरवर्षी तुम्हाला एक्सपोर्टचा सेमिनार पुन्हा पुन्हा करायची गरज नाही, पण तंत्रज्ञान आणि उद्योगचा सेमिनार तुम्हाला दरवर्षी करणं गरजेचं आहे. कारण तंत्रज्ञानामध्ये पण बदल होत असतो आणि बिझनेस प्रॅक्टिसेसमध्ये पण बदल होत असतो. हे काही प्रतिक्रियात मी सगळे व्हिडिओ प्ले नाही करणार आहे. मी तुम्हाला वेबिनारची ऑफर देतो. वेबिनारची ऑफर याच्यासाठी आहे कारण एका दिवसामध्ये, आता 1 तास झाले तर एका तास आता या दिवसामध्ये 40 ते 50 ट्रान्झॅक्शन्स आमचे होतात प्रत्येक वेबिनारमध्ये. तर एकत्र आम्हाला लमसम मध्ये जर बिझनेस मिळत असेल तर आम्हाला तुम्हाला डिस्काउंट देणं परवडतं, डिस्काउंट देणं आमच्यासाठी योग्य राहतं. जी 6,000 रुपये फी आहे वेबिनार सेमिनारची, ती 4,500 रुपये आम्ही तुमच्याकडून फायनली घेतो सेमिनारची. सेमिनार 1 म्हणजे गूळ तंत्रज्ञान आणि उद्योग सेमिनार. सेमिनार 2 जो आहे तो म्हणजे जॅगरी एक्सपोर्ट सेमिनार. 15,000च्या ऐवजी 8,000 मध्ये आम्ही तुम्हाला हे शिकवतो. मराठी पुस्तक जे आहे ते 1200 रुपयाला तुम्ही वेबसाईटवरती घेतलं असेल तर तुम्हाला माहितच आहे, पण ज्यांनी घेतलेलं नाही त्यांच्यासाठी सांगतो 1200 रुपयाच्या आतमध्ये पुस्तक मिळत नाही, तुम्हाला 1000 रुपये पुस्तक दिलं जातं. आणि रिकव्हरी मीटर हे जे आहे ते 35 रुपये तुम्हाला दिलं जातं. 35 रुपये 3500 रुपये टोटल 17,000 रुपये ह्या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअल जर तुम्ही घेतल्या तर ह्या किमती तुम्हाला आम्हाला द्यावे लागतील. म्हणजे टोटल जे तुम्हाला मी 26,500 जे मागितले होते 25,900, त्याच्याऐवजी एकत्र ऑर्डर झाल्यामुळे, एका तासामध्ये ऑर्डर झाल्यामुळे मी तुम्हाला 17,000 मध्ये देतो. आणि याच्या पुढे जाऊन अजून पण काही टेस्टिमोनियल मी दाखवणार नाही. कॉम्बो ऑफर देतोय आपण. ह्या गोष्टी तुम्ही एकत्र घेतल्या, सेमिनार 1, सेमिनार 2, बुक आणि रिकव्हरी मीटर, तर ह्या 15,000 मध्ये आम्ही तुम्हाला देणार. सेमिनार 1, सेमिनार 2 आणि पुस्तक तुम्ही घेतलेलं, बऱ्याच लोकांना घेतलेलं आहे समजा, तर रिकव्हरी मीटर घेतला तर हे 14,000 मध्ये ना, पुस्तकातले पैसे आम्ही कमी केलेले आहेत. सेमिनार 1 आणि सेमिनार 2 जर तुम्ही केला, रिकव्हरी मीटर पण तुमच्याकडे असेल तर केवळ 11,000 मध्ये या गोष्टी तुम्हाला आम्ही देतोय. सेमिनार फक्त एक घेतला तर 4,500 रुपयालाच पडेल. सेमिनार 2 घेतला म्हणजे एक्सपोर्टचा सेमिनार घेतला तर 8,000ला पडेल. फक्त पुस्तक घेतलं तर 1,000 रुपयाला पडेल. आणि रिकव्हरी मीटर जर घेतला तर 3,500 रुपयाला पडेल. याचं जे पेमेंट आहे 1,000 रुपये फक्त तुम्ही आता करायचे पेमेंट, जेणेकरून तुमचं जे प्रोडक्ट आहे तो ब्लॉक केला जाईल. आणि जर तुम्हाला सेमिनारला उद्या सकाळच्या यायचं असेल, 10 वाजताचा सेमिनार आहे, 9:30च्या अगोदर बाकीचं पेमेंट केलं पाहिजे. फक्त एक्सपोर्टला यायचं असेल
तर सेमिनार सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास बाकीच पेमेंट केलं पाहिजे. आणि बाकी फक्त पुस्तक आणि रिफ्रॅक्टिव्ह मीटर केलं तर तुम्हाला 1-2 दिवसाची पण पुढे तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर वेळ देऊ शकतो. तर याच्यामधला कोणताही प्रोडक्ट घ्यायचा असेल मित्रांनो, जे चार्जेस आम्ही तुम्हाला सांगतो हे मिनिमम चार्जेस आहेत आणि जी व्हॅल्यू आम्ही तुम्हाला देणार आहे, तुम्हाला जर आठवत असेल की पाठीमागच्या ज्या वेबिनार होता त्याच्यामध्ये ही जी प्राइस आहे ही 4,000 रुपये होती सेमिनारची, 4,500 झालेली आहे. सेमिनार 2 ची 7.5 होती, 8,000 झालेली आहे. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये ही प्राइस जी आहे डिस्काउंट 0 करणार आहे. कारण आम्ही स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की जी ऑफर आम्ही तुम्हाला दिलेली आहे, जी एमआरपी आम्ही तुम्हाला दिलेली आहे, त्या एमआरपीनंच आम्हाला प्रोडक्ट विकायचे आहेत. पण त्यासाठी आम्ही सुरुवात जी केलेली आहे ती सुरुवात कमी प्राइसवरून हळूहळू प्राइस. आता जर तुम्ही घेतलं तर या प्राइसला मिळणार आहे. पुढच्या वेबिनारची तुम्ही वाट बघितली तर याच्यामध्ये प्राइस ही वाढणारच आहे. किती वाढणार आहे, कशी वाढणार आहे, मी तुम्हाला आज सांगू शकणार नाही. पण नक्कीच तुम्हाला आजच्या वेबिनारमध्ये जी प्राइस मिळते ती पुढच्या वेबिनारमध्ये मिळणार नाही. जे रेग्युलर फॉलो करतायत त्या लोकांना माहीत असेल की या सगळ्या गोष्टी कशा चालतात. तर जर तुम्हाला याच्यामधल्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, जर मी तुम्हाला 1 तासामध्ये जे सांगितलेलं आहे ते पटत असेल आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याची तुमची इच्छा असेल, त्या गोष्टी शिकायची तुम्हाला इच्छा असेल, तर फक्त मला इंटरेस्टेड हा शब्द जो आहे, इंटरेस्टेड हा शब्द 95271968 वरती व्हॉट्सअप करायचा आहे. हा मोबाईल माझ्या समोर आहे आता आणि याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर मला तुम्ही या नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचा आहे आणि मग मी तुम्हाला पेमेंटच्या लिंक पाठवून देतो. त्यामध्ये 1,000चं पेमेंट तुम्ही आता करायचं आहे आणि बाकीचं पेमेंट जे आहे जर सेमिनारसाठी जर असाल तर तुम्हाला सेमिनारच्या अगोदर अर्धा तास काम करायचं आहे. मला किंवा येस किंवा असे मेसेज नको आहेत. मला तुमच्याकडून मेसेज पाहिजेत इंटरेस्टेड करके किंवा आय फक्त जरी टाइप केलं तर मला कळेल. तुम्ही फक्त आय जरी टाइप केलं तरी मला कळेल की तुम्हाला इंटरेस्टेड आहे. अभिजित पाटील यांचा मला इंटरेस्टेड म्हणून मेसेज आलेला आहे. अभिजितजी मी तुम्हाला डिटेल्स पाठवून दिलेत. 1,000चं पेमेंट तुम्हाला लगेच करायचं आहे आणि बाकीचं पेमेंट जे आहे ते तुम्हाला नंतर करायचं आहे. नंतर हे कोणाचा आलाय? शिवाजी महाराज तुम्हाला मी मेसेज पाठवला आहे. नंतर हा दीपकजी आहे. दीपकजी तुम्हाला पण मेसेज पाठवलेला आहे. ज्यांना कोणाला इंटरेस्टेड आहेत त्यांनी इंटरेस्टेड म्हणून पाठवून द्या जेणेकरून. मिस्टर संजय मी तुम्हाला डिटेल्स पाठवलेले आहेत. नंतर VA इंजिनिअरिंग नाव तुमचं सेव्ह नाही केलेलं, VA इंजिनिअरिंग म्हणून सेव्ह केलंय. तुम्हाला मी डिटेल पाठवलेले आहेत. भूषण चव्हाणजी मी तुम्हाला डिटेल व्हॉट्सअप केलेले आहेत. नंतर दत्ता घोगरेजी मी तुम्हाला डिटेल व्हॉट्सअप केलेले आहेत. नंतर प्रदीपजी मी तुम्हाला डिटेल व्हॉट्सअप केलेले आहेत. नंतर सारा कोण आहे? साराजी मी तुम्हाला डिटेल व्हॉट्सअप केलेले आहेत. मिस्टर हरी मी तुम्हाला डिटेल व्हॉट्सअप केलेले आहेत. नंतर दीपक जाधवजी मी तुम्हाला डिटेल पाठवलेले आहेत. नंतर हा नवीन नंबर आहे ज्यांचं नाव USE असं आहे. USE माहित नाही मला. तर मला व्हॉट्सअप करा मॅडम. तुम्ही कोणाचा मिस कॉल आलेला आहे तर मिस कॉलवरून मला फक्त व्हॉट्सअप करा. तुम्ही व्हॉट्सअप केलं की मी तुम्हाला डिटेल पाठवून देतो. आणि तुम्हाला मी ज्या लिंक पाठवल्या त्याच्यामध्ये पहिली जी लिंक आहे इंटरेस्टेड म्हणून याची इथं आता कोणतेच क्वेश्चन घेतले जाणार नाहीयेत. तुम्हाला हे पेमेंटच्या बाबतीत काय क्वेश्चन असतील ना तरच तुम्ही मला विचारा. कारण आता क्वेश्चनसाठी श्यामराव गायकवाडजी तुम्ही ह्या दुसऱ्या नंबरवरती पाठवू नका. जो नंबर 9552719681 आहे ना त्याच्यावरतीच तुम्ही हे करा. प्रश्न पेमेंटच्या बाबतीत असेल तरच विचारा. प्रोसेसबद्दल वगैरे कशाबद्दल तुम्ही प्रश्न विचारू नका. तुमचा प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट याच्यामध्ये कव्हर केलं जाईल. तुम्ही प्रश्न विचारा पण इथं आता उत्तर मी देणार नाहीये. नेक्स्ट जो वेबिनार होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला नंबर कोण आहे? ओम साई ॲग्रो सर्व्हिसेस साहेब मी तुम्हाला डिटेल
पाठवलेला आहे. संजय शहा साहेब जे आहेत ते त्यांना मी डिटेल पाठवलेले आहे. संजय शहा इज माय ओल्ड कस्टमर. नंतर प्रदीपजी तुम्हाला लिंक पाठवतो, तुम्ही पेमेंट करून घ्या. तुमचा काय टेक्निकल प्रश्न असतील पेमेंटच्या बाबतीत काय असेल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर हे करू शकता. जॅग्री प्लान डिटेल्स धनंजय मी तुम्हाला डिटेल पाठवलेले आहेत. तर अजून झालंय हे कल्पेश मी तुम्हाला डिटेल पाठवलेले आहेत. त्यानंतर दिलीपजी मी तुम्हाला डिटेल पाठवलेले आहेत. ज्यांचे येत आहेत 3-4 लोकांचे, त्यांचे मी त्याच्या अगोदर 1-2 व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करतो ज्यांनी 10-10 वर्ष गोळाचे ज्यांनी मी आणि माझा ब्रदर एक साथ 2 मोबाइल पे वेबिनार अटेंड कर सकते हैं क्या? आपको एक को ही एक्सेस दिया जाएगा. मोबाइल पे आप 2 लोग हो या 4 लोग हो, उससे हमको कोई फर्क नहीं पड़ता है. अटेंड कर सकते हैं क्या? लेकिन ये सर आपने हिंदी में टाइप किया, सेमिनार तो मराठी में है. सेमिनार मराठी में है. मराठी अगर आपको समझ में आती है तो अच्छी बात है, लेकिन एक्सेस एक ही आईडी एक पासवर्ड आपके साथ शेयर किया जाएगा, ताकि जो है तो जी ने सवाल पूछा है उसका आंसर होगा. 10-10 वर्ष लोकांनी काम केलेलं आहे, 3-3, 4-4 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया आमच्या सेमिनारच्या काय आहेत की तुम्हाला आपल्याकडे आता हे असल्यामुळं मी पाठवून देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाईल की जे क्वालिटी कंटेंट आम्ही तुम्हाला ऑफर करतोय इट इज अनमॅच्ड. जी तुम्हाला चार्जेस घेतो इट इज नथिंग. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये जी एमआरपी तुम्हाला सांगतोय ना, त्या एमआरपी प्रमाणे आम्ही तुमच्याकडून हे करणार आहे. हे पण तुम्हाला हे करतो. मी विशाल देशमुख. हा व्हिडिओ तुम्ही पहा, तोपर्यंत ज्यांचे इंटरेस्टेड म्हणून आले त्यांना मला अजून आणि मी भरपूर ठिकाणाहून याची माहिती गोळा करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. गुजरातमध्ये गेलो, सुरत जवळ एक किंग चौकडी म्हणून एक एरिया आहे, भरपूर ठिकाणी गेलो, कोल्हापूरमध्ये. एवढी प्रॉपर आणि अचूक माहिती मला इथेच मिळाली. आजपर्यंत मी जे करत होतो ते पारंपरिक पद्धतीने करत होतो आणि अंदाजानेच करत होतो जे काय करत होतो. आपण गुळ कारखानाही एका प्रॉपर पद्धतीनं आणि डायमेन्शनमध्ये युनिट्समध्ये चालू शकतो हे मला आज इथे कळलं. या दिवसभरामध्ये भरपूर काही कळलं आणि मला असं वाटतं की मी पुढच्या जो माझा सीझन आहे आता, जो ऑगस्ट सप्टेंबरपासून माझा सीझन होईल, त्याच्यामध्ये या एका दिवसाचा मला खूप खूप फायदा होणार आहे. आय थिंक त्याच्यामध्ये काय अडचण आलेली आहे. प्रदीपजी आप आहे की मराठी समजतं तुम्हाला? असा एक भाऊ बेतूलला असतो, तुम्ही भोपाळ असता, तर तुम्हाला 2 बुकिंग करावे लागतील. 2 बुकिंग केल्यावरतीच तुम्हाला एका बुकिंगला एकच आयडी दिला जाईल तुम्हाला. जवळपास 10 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे आणि मी भरपूर ठिकाणाहून याची माहिती गोळा करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. गुजरातमध्ये गेलो, सुरत जवळ एक किंग चौकडी म्हणून एक एरिया आहे, भरपूर ठिकाणी गेलो, कोल्हापूरमध्ये. एवढी प्रॉपर आणि अचूक माहिती मला इथेच मिळाली. आजपर्यंत मी जे करत होतो ते पारंपरिक पद्धतीने करत होतो आणि अंदाजानेच करत होतो जे काय करत होतो. आपण गुळ कारखानाही एका प्रॉपर पद्धतीनं आणि डायमेन्शनमध्ये युनिट्समध्ये चालू शकतो हे मला आज इथे कळलं. या दिवसभरामध्ये भरपूर काही कळलं आणि मला असं वाटतं की मी पुढच्या जो माझा सीझन आहे आता, जो ऑगस्ट सप्टेंबरपासून माझा सीझन होईल, त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये काही अडचण आहे असं वाटतंय. तर दुसरा जो व्हिडिओ आहे पुढचा तो मी प्ले करतो, आणि कारण बऱ्याच लोकांचे इंटरेस्टेड आले त्यांना मला रिप्लाय करायचा आहे आणि तुमचा वेळ गेला नाही पाहिजे असं वाटतं मला. व्हिडिओमध्ये काहीतरी अडचण आलेली दिसते. ठीक आहे, मी लास्ट ट्राय करतो आणि
मग काय होतंय, नाहीतर मग हा सेमिनार जो आहे तो, आणि वेबिनारची ऑफर ही वेबिनार पुरती जाते. उद्या तुम्ही कॉल केला तर ही तुम्हाला ऑफर मिळणार नाही, कारण आम्हाला क्वांटिटीमध्ये बिझनेस मिळाला त्यामुळे डिस्काउंट देतो, नंतर इंडिव्हिज्युअल देता येणार नाही. नमस्कार, मित्रांनो, ही मी व्हिडिओ महेश प्ले पाटील. होत मी लातूरहून आलो आहे. नाहीयेत. आजचं पूर्ण दिवसाचं सेशन मी पवार साहेबांसोबत इथं अटेंड केलं. खरं तर हा गूळ त्यामुळं उद्योग चालू करायचं म्हणून मागच्या जवळपास 1 मी वर्षापासनं आम्ही बरंचसं फिरतोय. एक्झिट करतो. बरं, ही जी प्ले अडचते आणि मला इथं बऱ्याच लोकांना रिप्लाय द्यायचा आहे. तर मित्रांनो, मी अजून जास्तीत जास्त 1-2 मिनिट वेट करतो, जेणेकरून तुम्हाला अजून काही लोकांना टाकायचं असेल इंटरेस्टेड म्हणून. मला या दुसऱ्या मोबाईलवरती पण 1-4 लोकांची इंटरेस्टेड म्हणून मेसेज आले, तर त्यांना पण मला डिटेल्स पाठवता येतील. तर मला 1-2 मिनिटाचा वेळ द्या फक्त, जेणेकरून. आणि मीनवाईल जर कोणी अजून लोकांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी तुम्ही शामराव गायकवाडची मी तुम्हाला डिटेल पाठवून दिलेलं आहे. पाटीलची मी तुम्हाला डिटेल पाठवलेली आहेत. त्यानंतर सांगली कडेगाव हे कोण आहेत, प्रमोद महाडिकची मी तुम्हाला डिटेल पाठवलेली आहे. अभिजित पाटील, तुमचं पेमेंट झालं, स्क्रीनशॉट मला पाठवून द्या प्लीज. योगेश गरडजी तुम्ही इंटरेस्ट केला, तुम्हाला मी डिटेल दिले आहेत. त्यांचे झालेले त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवून द्या, मला कळेलच, पण तरी पण तुमच्या साईडने पाठवलं तर जास्त योग्य राहील. आणि ज्यांनी इंटरेस्टेड म्हणून मला केलंय त्यांनी 1000 पेमेंट इमिजिएटली करायचं आहे. इमिजिएटली म्हणजे पुढच्या 10-15 मिनिटमध्ये, अर्ध्या तासामध्ये. आणि जेणेकरून जी लिस्ट बनवणार आहे मी अर्ध्या तासानंतर, ते तुम्ही गूढतंत्र आणि उद्योग सेमिनार करणार असाल तर सकाळी 9:30च्या अगोदर करायचं आहे. फक्त तुम्हाला एक्सपोर्ट सेमिनार करायचा असेल तर सेमिनार 4:30ला चालू, 4च्या अगोदर करायचा आहे. आणि हे कोण आहे, मुन्ना खाडीज, तुम्हाला मी लिंक पाठवून देतो. तुम्ही डायरेक्ट जॅगवंडरला जाऊ नका, जॅगवंडरमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही मिळणार आहेत, नाही आहेत. त्यामुळं SMS केलेला आहे कोणी, तर ते SMS ला मला तेवढी मोठी तुम्हाला लिंक्स जे आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात, तर तुम्हाला मी थोड्या वेळानं पाठवून देईन. SMS ज्यांनी केलेलं त्यांनी. तर प्रोडक्ट साईट वरती जा का तुम्ही, प्रोडक्ट्स वी आर आउट ऑफ स्टॉक. प्रोडक्ट तुम्हाला विकत घेता येणार नाहीत आता, वी आर आउट. मागच्या आठवड्यामध्येच आउट ऑफ स्टॉक मध्ये आहे, तर तुम्हाला प्रोडक्ट नाही घेणार. तुम्हाला सेमिनार असतील, बुक्स असतील, हे तुम्हाला मिळतील. प्रोडक्टसाठी तुम्ही यू कॅन कॉन्टॅक्ट अस इन सप्टेंबर एंड तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला प्रोडक्ट सगळे आमचे अवेलेबल राहतील. जॅगवंडरचे प्रोडक्ट्स पर्टिक्युलरली त्यांचे मला फक्त SMS ज्यांचे आलेले त्यांना फक्त मला, आणि मिस कॉल आलेले त्यांना फक्त डिटेल पाठवायचे. हा सेमिनार इथंच थांबवतो. रिसीट आली नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, रिसीट जरी नाही असेल तरी आम्ही काही प्रॉब्लेम नाही, तुमचं मिळून जाईल, मला काही अडचण नाही. ठीक आहे, असं कधीच होत नाही आजपर्यंत. पाठीमागच्या 3 वर्षापासून आम्ही या बिझनेस याच्यामध्ये आहोत. कोणाचं पेमेंट आलं आणि आम्हाला मिळालं नाही असं कधी होत नाही, मिळून जातं. ते पुढं 5-10 मिनिट पुढं मागं होतं. तर इथंच थांबतो. जो काही तुम्ही निर्णय घेतला निर्णयाबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. उद्या आपण भेटणार आहोत, बरेच लोक आपण उद्या सकाळी, आणि एक्सपोर्टसाठी पण भेटणार आहोत. आणि आय शुअर यू की तुमचा जो पैसा आणि वेळ जो आहे 1 तासामध्ये तुम्हाला आयडिया आली असेल की तुम्हाला काय शिकायला मिळणार. त्यामुळे वेगळं काय मला सांगायची गरज वाटत नाही.
तर मी इथंच थँक्यू.